तुम्हाला तर असं तुमच्या बिझनेसमध्ये फार लोक भेटत असतील. मी पण असं ऐकलंय की तुमच्यातून निघाले, काहीतरी डुप्लिकेट चालू केलं आणि मग परत बंद झाले. मी 10 वर्ष झाले मेहनत करतोय. एक वेगळी आयडेंटिटी घेऊन चालतोय. ABC ट्रेनिंग्स आणि द फ्युचर आणि मग माझं पब्लिक स्पीकिंग हे करत करत माझं काम चालू आहे. आणि अचानकपणे ज्यावेळेस कोणी म्हणतं की अच्छा चाटे कोचिंग क्लासेस आम्हाला माहिती आहे तुमचं, त्यावेळेस मला थोडंसं मनामध्ये असं वाटतं की मी मेहनत कमी करतोय का. कोरोनामुळं चाटे कोचिंग क्लासेसला बराचसा ब्रेक लागला. म्हणजे मला त्यावेळेस मुंबई एअरपोर्टला उतरून मंत्रालयापर्यंत सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली होती. म्हणजे त्या चाटे क्लासच्या बाहेर 90% पोरगा नव्हता, तो तिथंच होता. म्हणजे आपल्याला फार असं काही नॉलेज नव्हतं ना. बरोबर. तुम्ही मला तर ते मोटिवेशन शब्दही माहित नव्हता. हो. आता ह्या मुलाला काहीतरी बोलायचं. मला नाही माहिती आज तो सिरियसनेस आहे का त्या कॅटेगरीच्या त्या वयोगटामध्ये 8वी 9वी 10वी मध्ये. तिकडे रस्ता नाही म्हटलं पाहिजे जाऊ, गाडी सोडून देऊ पाहिजे जाऊ. मग म्हणले सर झोपडपट्टी ते म्हणलं जाऊ ना काय अडचण नाही. तेव्हा तो विद्यार्थी आपल्याकडे तो आपण त्याच्याकडे जाऊ. त्याच्या पुढची अडचण आहे. हे मुलं जवळपास 5-5, 10-10 किलो एका विद्यार्थ्यांनी 10-10 तुम्ही त्याला त्या पत्राच्या खोलीत बघितलं आणि मग तिथून त्याला आज तुम्ही डॉक्टर बघताय, चांगली प्रॅक्टिस तो करतोय. म्हणजे मला हे फील्ड कधी सोडावं असं आजपर्यंत कधीही वाटलं, कधीच नाही वाटलं. कधीच. आणि 5 मिनिट जर असे गेले की कुणी मला ओळखलं नाही तर मी बेचैन होतो. 1, 2, 3 वर्ष एका फील्डमध्ये काम केल्यानंतर लगेच त्यांना वाटतं की इथे ग्रोथ नाहीये. तुमच्यातूनही बरेच जण निघून त्यांनी आपलं सुरू केलेलंच आहे की किती अशा सगळ्या महाराष्ट्राच्या कोचिंग मध्ये जे आहे. मी दुसरीच्या 4 मुलींना विचारलं की बेटा तुला काय व्हायचं. एक मुलगी सांगते मला डॉक्टर व्हायचं, दुसरी सांगते डॉक्टर व्हायचं, तिसरी सांगते डॉक्टर व्हायचं, चौथी सांगते डॉक्टर व्हायचं. त्याच्या वडिलांनी त्याच्या स्टडी रूम मध्ये पाठीमागे कॅमेरा लावलेला होता. तुम्ही चांगलं द्याल तर टिकाल, चांगलं देणार नाही तर टिकणार नाही. कारण महाराष्ट्रात कुठं गाव शिल्लक राहिलेलं नाहीये, जिल्हा शिल्लकच राहिलेला नाही. तर म्हणलं मला जिल्हा नको, मी एक तालुका शोधतो, मोठा तालुका शोधतो. हे नॉलेज नाही आहे, हे इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशनला नॉलेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आजच्या पोराला थोडासा प्रॉब्लेम आहे. तर बिझनेस पण तसेच कुठेतरी असतात की त्याचा राईज होतो आणि मग त्याचा अस्त होतो आणि परत रिइन्व्हेन्शन करून आपल्याला इव्हॉल्युशन करून आपण काय चुकलो हे आपल्याला रिफ्लेक्ट करून परत ते सुधारणा करून परत त्या सूर्याला, म्हणजे हे एक सायकल आहे. सन कर्व ज्याला आपण म्हणतो. शेअर मार्केटमधला पैसा, फंड्समधला पैसा या ठिकाणी बऱ्याच ग्रुपकडे आला आणि ते मोठ्या प्रमाणावर चाललेले दिसत आहे. म्हणजे मुलांना किंवा पालकांना सांगायला चाटेचा एकही माणूस राहिला नाही. अरे बापरे. म्हणजे चपराश पिऊन सगळी माणसं गेली आणि ते लेझी झाल्यामुळं जी मर्सिडीज आहे ती बी चालली जाईल, ते पुन्हा उंटावर वापस येते. चाटे आणि चाटी हे जवळपास एक सारखे शब्द आहे. आता याच्यामध्ये चाटी हे कपड्याचा व्यापार करणारे. ABC ट्रेनिंग्स म्हणजे माझी जी कंपनी आहे सर, आम्ही इथे जे कोर्सेस चालवतो ते कोर्सेस आम्ही इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला, BCA BCS ग्रॅज्युएटच्या मुलांना शिकवतो. आमचा एक कोर ऑब्जेक्टिव्ह आहे की ह्या मुलांना एम्प्लॉयेबल बनवायचं आहे. त्यांना एखादा जॉब लागला पाहिजे, सेटल झाले पाहिजे किंवा त्यांनी बिझनेस स्वतःचा सुरू केला पाहिजे. हे कोर्सेस करून त्यांना आम्ही एम्प्लॉयेबल बनवतो. हे आमचं एक बाय प्रोडक्ट आहे किंवा कंपनीचं विजन आहे की एम्प्लॉयेबल बनवणे. तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला मी काही दिवसांपूर्वी योगाचे काही पिक्चर्स बघितले होते. तुम्ही योगा करतात का फोटो टाकायचा म्हणून टाकला? मला तो म्हणाला की ओढण्यासाठी काय करावं लागेल. 20 वर्षापूर्वी भुसावळमध्ये एकदा आमच्याकडची सगळी माणसं सोडून गेली. म्हणजे ओनली फिमेल कॅरेक्टर्सवर फॅमिलीनं बसून चित्रपट बघावा आणि तो यशस्वी व्हावा, हे उदाहरण आपण इंडस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. खूप रेअर आहे, असं उदाहरण नाहीच आहे. चिमणी पाखरच भोजपुरी वर्षन आत्ताच्या नवीन ट्रॅडिशनमध्ये आम्रपाली दुबे म्हणून सध्याच्या भोजपुरी मधल्या नंबर 1च्या हिरोईन बद्दल बरोबर जे आहे की आसमान में उड़ता पंछी, ये कभी आसमान में रुकता नहीं क्योंकि उसे पता है कि आसमान में रुकने की जगह नहीं होती. जसं मी बाहेर त्या केबिनच्या उभारलो, आम्ही 3-4 आम्हाला उभा केलं, 4 जण होतो आम्ही, आणि सगळ्यात आधी माझ्या कानाखाली लावली सरांनी खनकीनं. मला ते अजूनही ते मला आठवतंय ते वाजलेलं. इतक्या जोरात ती कानाखाली त्यांनी मारली मला आणि मी एकदम घाबरलो. $38 years ऑफ लिगसी. चाटे कोचिंग क्लासेसचे चेअरमन
गोपीचंद चाटे सर, आज कसं वाटतंय सर आमच्या ऑफिसला येऊन? फार छान वाटलं. इथं आल्यानंतर तुम्ही टेक्नॉलॉजीला ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे ते पाहून एक आनंद झाला की आमची नेक्स्ट जनरेशन जी आहे ती या नवीन तंत्रज्ञानाला फ्रेंडली झालेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीने वापरते हे पाहून खूप आनंद वाटला. मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल चाटे हाऊसला आपण भेटलो होतो. हो. तुम्हाला आणि राहुल दोघांनाही भेटलो होतो. आज तुम्हाला इथे बघून, आमच्या ऑफिसमध्ये बघून फार आनंद होतोय सर. आजचा दिवस कसा होता? छान होता. छान होता. म्हणजे मी दिवसभर वाट पाहत होतो 4 वाजण्याची की मला यायचंय. मी सुद्धा सर सकाळपासून वाट बघत होतो की आता कधी ऑफिसला जातो आणि कधी रेकॉर्डिंग सुरू करतो. 38 इयर्स झाले सर. चाटे कोचिंग क्लासेस सेपरेट इंट्रोडक्शन काही देण्याची गरज नाही आहे. चाटे नावच ब्रँड आहे. मी चाटे, तुम्ही चाटे. तुमच्यामुळे खूप मला हेल्प झाली आहे. कुठेही जातो अविनाश चाटे म्हणलं की चाटे कोचिंग क्लासेसचे नातेवाईक का असं विचारतात. कधी कधी चांगलंही वाटतं आणि कधी कधी थोडा नाराजही होतो. मी तुम्हाला थोडा सांगतो मी का नाराज होतो. म्हटलं मी 10 वर्ष झाले मेहनत करतोय, एक वेगळी आयडेंटिटी घेऊन चालतोय. ABC ट्रेनिंग्स आणि द फ्युचर आणि मग माझं पब्लिक स्पीकिंग हे करत करत माझं काम चालू आहे. आणि अचानकपणे ज्यावेळेस कोणी म्हणतं की अच्छा चाटे कोचिंग क्लासेस आम्हाला माहिती आहे तुमचं, त्यावेळेस मला थोडंसं मनामध्ये असं वाटतं की मी मेहनत कमी करतोय का, सरांना मी कधी आता हे करेल माहित नाही. जोक सपाट सर. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नाही तुम्ही सांगा सगळ्यांनी की आपण वेगळे आहोत. नाही आपण वेगळे आहोत बरं का. म्हणजे असं जरी असलं तरी चाटे जे नाव आहे म्हणजे मला आजही आफ्टर 38 इयर्स की मी कुठेही बसलो आणि 5 मिनिट जर असे गेले की कुणी मला ओळखलं नाही तर मी बेचैन होतो. कारण काय की ह्याची जाणीव होती की अरे आपलं काम काही कमी पडलं का, अजून आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं गाव असणार नाही, अशी शाळा सुद्धा कुठं मिळणार नाही तुम्हाला, विद्यार्थी मिळणार नाही की ज्याला चाटेचं नाव माहिती नाही. आणि मला एकदा एका मराठीच्या प्राध्यापकांनी चाटे ह्या शब्दाचा अर्थ सांगितला होता. याचा अर्थही आहे? याला अर्थ आहे. बर. चाटे या शब्दाला अर्थ आहे. चाटे आणि चाटी हे जवळपास एकसारखे शब्द आहे. हो. आता याच्यामध्ये चाटी हे कपड्याचा व्यापार करणारे आहेत. बर. चाटे हे मुळात राजस्थानातून आलेले आहेत. हो. म्हणजे हा समाजच राजस्थानातून आलेला आहे. आणि हे सरदारांना लागणारं सामान देणारी माणसं होती. बर. आणि त्याच्यात चाटे हे शिक्षण देणारी माणसं होती. बर. आता हे मला अगोदर माहिती नव्हतं. त्या प्राध्यापकांनी एकदा आल्यानंतर या चाटेची महिमा मला सांगितली किंवा चाटे ह्या शब्दाची महिमा काय आहे आणि त्या पद्धतीनं सगळं म्हणजे डीएनए मध्येच आहे आपल्या. शिक्षण देणं, कोचिंग करणं, मेंटॉरिंग करणं असं तुम्ही म्हणतायत. आणि मुळात आता मी स्वतःची तारीफ करतो म्हणून नाही, तुम्ही चाटे आहात, मी चाटे आहे, पण चाटेची माणसं प्रचंड हुशार आहेत. ती ज्याही फील्डमध्ये जातात स्वतःच ओळख नाव निर्माण करतात. येस सर. आणि महाराष्ट्राला वंजारी समाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा मुंडे आणि चाटे नावामुळेच माहिती झाला. ऍब्सोल्युटली सर. येस येस, व्हेरी ट्रू. म्हणजे मला एक अनुभव सांगावासा वाटतो की पुण्यामध्ये एका ठिकाणी मी गेलो आणि त्यांनी विचारलं तुमचं नाव काय, म्हणलं चाटे. मग त्यांनी सांगितलं आपण ब्राह्मण का, म्हणलं नाही. म्हणलं मी वंजारी. हा मुंडे चाटेत का तुम्ही. तर त्यावेळेस मुंडे साहेब जे आहे गोपीनाथ मुंडे हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्याच्यामुळे ते सगळ्यांना माहित होते. आणि क्लासेसच्या माध्यमातून चाटे हे महाराष्ट्रभर नाव जे आहे हे माहिती होत चाललेलं होतं. 38 इयर्स जसं मी तुम्हाला म्हणालो, 38 इयर्स झाले का सर खरंच चाटे कोचिंग क्लासेसला? असं मलाही वाटत नाही.
की 38 वर्ष झाले ही गोष्ट सत्य आहे. सत्य आहे ना? सत्य आहे. पण या क्षेत्रामध्ये आनंद इतका मिळतो, काम करण्यासाठी उत्साह इतका निर्माण होतो की हे आपण कालच सुरू केलेले असं वाटतं. आणि अजून आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे. अनेक अजून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. 2025 चालू आहे सर. 2025ला चाटे कोचिंग क्लासेसचं आज करंट स्टेटस काय आहे, म्हणजे आपण कुठे आहोत आज? 2025 मध्ये पाहत असताना मध्ये कोरोनामुळं चाटे कोचिंग क्लासेसला बराचसा ब्रेक लागला. पण त्याच्यातून चाटे कोचिंग क्लासेस बाहेर निघालेले आहे. आज चाटे कोचिंग क्लासेस संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, पण औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, भुसावळ या ठिकाणी आहे. आणि येत्या काळामध्ये परत संपूर्ण राज्यभर आणि त्यासोबतच देशभर जाण्याचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे चाटे कोचिंग क्लासेस अजून थांबण्याचा विचार केलेला नाही, तर त्याला अजून खूप पुढं पोहोचायचं आहे. सध्या 2025ला तुम्ही जसं काही ब्रांचेसचे नावं घेतले सर, सध्या किती ब्रांचेस आहेत चाटे कोचिंग क्लासेसच्या? सध्या चाटे कोचिंग क्लासेसच्या 50 ब्रांचेस ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. कोविडचं तुम्ही नाव घेतलं, कोविडमध्ये सेटबॅक बसला, चॅलेंजेस होते आपल्या बिझनेसला, तर कोविड नंतरची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट तुम्हाला काय दिसते? कोविड नंतर एज्युकेशनमध्ये जो बदल झालेला आहे की याच्यामध्ये डिजिटलायझेशनचा शिरकाव हा फार मोठ्या प्रमाणात झालेला. डिजिटलायझेशन याचा खूप मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे आणि ते एका अर्थाने चांगलंही आहे. दुसरं जे आहे म्हणजे जे आहे किंवा फक्त एवढं झालं की कोविडच्या अगोदर डिजिटलायझेशनची एवढी गरज नव्हती, ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गरज नव्हती. ते सगळे उभा झाले आणि आपल्याला सेटबॅक आपण ऑनलाईन नसल्यामुळंच त्या ठिकाणी जास्त बसला. तो जो आहे तो डिजिटलायझेशनचा फायदा झाला म्हणतायत का तोटा झाला? बदल झाला तुम्ही म्हणताय? बदल झाला. आता हे टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीच्या दोन्ही साईड्स आहेत. एक प्लस बी आहे, एक मायनस बी आहे. तर मायनस बाजूला काढून द्या, पण प्लस ही गोष्ट आहे की तुम्हाला इझिली प्रत्येक गोष्टी अवेलेबल होत आहेत. फटाफट जे आहे की आज तुम्हाला त्याच्यासाठी वेळ घालवायची गरज नाही आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून जे आहे आज तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मूव्ह होण्याची गरज नाही राहिलेली. म्हणजे तुम्ही आज एका ठिकाणी बसून सुद्धा पूर्ण जगाला संदेश देण्याचं काम करू शकता, ज्यावेळी जो हा आपण पूर्वी विचार करू शकत नव्हतो. म्हणजे अगोदरच्या क्लासरूमला वॉल्स होत्या, आता वॉल्सची गरज नाही राहिलेली, किंवा कंट्रीचे बॉर्डर राहिलेले नाही, राहिलेले नाही. म्हणजे हा डिजिटलायझेशनचा फायदा आहे. ABC पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात सर, आणि पॉडकास्ट बेसिकली लीडरशिप आणि तुमच्यासारखे शून्यातनं विश्व निर्माण करणारे असे पर्सनॅलिटीजला इथे इन्व्हाइट करण्याचं मी ठरवलं होतं ज्यावेळेस हा पॉडकास्ट सुरू केला. काही उद्योजक, काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स आपल्या आधी ह्या पॉडकास्टवरती येऊन गेले. लिडरशिपवरती, बिझनेस स्ट्रॅटेजीजबद्दल आपण बोलणार आहोत. पण माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की जेनझी, ज्याला आपण म्हणतो आत्ताची जनरेशन, जी नवीन जनरेशन आहे, किंवा आता एकदम जी नवीन जनरेशन तुमच्याकडे 8वी 9वी 10वीला जी मुलं आहेत, आणि पूर्वी आता 38 वर्षाचा तुमचा मोठा प्रवास आहे सर, तुम्ही सगळ्या प्रकारची मुलं बघितलेत, तर काय जनरेशनल शिफ्ट तुम्हाला दिसतोय? काय माइंडसेटमध्ये बदल दिसतोय? आत्ताची मुलं हुशार का आधीचे 10-15 वर्षापूर्वीचे मुलं हुशार? जेव्हा आम्ही क्लासेस केले, मी तुमच्या सहकार नगर ब्रांचला क्लासेस केले होते, तर त्यावेळेस जी सिरियसनेस जो होता क्लासेस रिलेटेड, मला नाही माहिती आज तो सिरियसनेस आहे का त्या कॅटेगरीच्या त्या वयोगटामध्ये 8वी 9वी 10वीमध्ये. तर काय मेजर डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात माइंडसेटमध्ये? मी जे पाहिलेले आहेत 3 जनरेशन पाहिलेले आहेत. बरं. पहिल्या जनरेशनच्या वेळेसचा जो विद्यार्थी होता, हा विद्यार्थी थोडासा भित्रा होता, घाबरणारा होता, अनेक गोष्टी त्याला माहीत नव्हत्या. म्हणजे सुरुवातीचे 10 वर्ष का? सुरुवातीचे 10 वर्ष म्हणजे
सुरुवातीचे 10 वर्ष जे आहे कोणते साल समजा हे, म्हणजे हे याला आपण असं म्हणूया की 1986 ते 1996-97 पर्यंत जे आहे. म्हणजे जेव्हा 1995 मध्ये बोर्डाचा सिलेबस बदलला, परीक्षेचा पॅटर्न बदलला, की ज्याच्यामधनं आम्हाला राज्यभर जाण्याची संधी मिळाली. हे 10वीच्या परीक्षेचं टेन्शन विद्यार्थ्यांना इतकं होतं की पेपर कसा असेल. म्हणजे आम्ही पहिलं पब्लिकेशन काढलं होतं ते नमुना प्रश्नपत्रिका संच. म्हणजे ते नमुना प्रश्नपत्रिका संच जे आहे, म्हणजे बोर्डाचे मॉडेल पेपर्स होते ते पहिल्यांदा आपण पब्लिश केले होते. ते पब्लिश करण्यासाठी आम्हाला त्यावेळेस दैनिक लोकमतचे, नंतर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राजेंद्रजी दर्डा यांनी सूचित केलं होतं की बा तुम्ही असं करा, खूप लोकांची रिक्वायरमेंट येते, मागणी येते. आणि आम्ही ते काढलं आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आमची ओळख व्हायला सुरुवात झाली की सगळीकडे जे आहे प्रश्नपत्रिका संच मधून सुरुवात झाली. प्रश्नपत्रिका संच. त्याच्यावर आपण कोचिंगमध्ये होतोच, पण फक्त औरंगाबाद पुरते होतो. औरंगाबादला आपलं पहिलं सेंटर नूतन कॉलनीत होतं, दुसरं सिडकोत होतं. आणि त्याच्यातनं पुढं जे आहे 95ला जे आहे की हे परीक्षासाठीची जी रिक्वायरमेंट आली आणि आपण ते केलं तर ते महाराष्ट्रभर पोहोचवलं. त्यावेळेस लोकमत औरंगाबाद आणि नागपूरला होतं, तर या भागात जास्त प्रमाणात माहिती झालं. त्याच्यामुळे आम्ही चाटे क्लासला इथून बाहेर निघताना, औरंगाबादमधून बाहेर निघताना पहिल्यांदा आपण जळगावला गेलो, नागपूरला गेलो. म्हणजे ते संच आम्ही जिथं विकायचो, पालक म्हणायचे की यार नमुना प्रश्नपत्रिका संचाचा एवढा फायदा होत असेल तर तुमचा क्लास लावला तर किती फायदा होईल, तुम्ही आमच्या गावात क्लास का नाही काढत. आपण तो जळगावला काढला. पहिले जळगावला काढला म्हणजे औरंगाबादच्या बाहेर पहिला जळगावला काढला, मग तिथून नागपूरला काढला. म्हणजे तो प्रवास त्या पद्धतीने सुरू झाला. आणि मला आठवतं की त्यावेळेस 10वीच्या परीक्षेचं इम्पॉर्टन्स इतकं होतं की महाराष्ट्राचे सरकारचे सचिव पाटील म्हणून होते आणि त्यांचा मुलगा की मुलगी 10वीच्या परीक्षेला होते आणि त्यांना हे नमुना प्रश्नपत्रिका संच पाहिजे होता. तर त्या नमुना प्रश्नपत्रिका संचासाठी म्हणजे मला त्यावेळेस मुंबई एअरपोर्टला उतरून मंत्रालयापर्यंत सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली होती. म्हणजे त्या परीक्षेचा इम्पॉर्टन्स आहे. ते म्हणले मला घरी गेल्याशिवाय मुलगी सोडतच नाही, ते आणलं का पप्पा, आणि तुम्हाला मिळत कसं काय नाही. ही आयडिया कोणाची होती सर, हे संच तयार करायची? नाही, संच तयार करायचं म्हणजे आम्ही जेव्हा क्लास सुरू केला, तर क्लास सुरू केल्यानंतर आमची आयडिया म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना काय होती की आपण स्पर्धा कशाची आहे, स्पर्धा शिकण्याची नाहीये. आधी तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणजे शिकणं झालं की तुम्हाला परीक्षा द्यायच्यात आणि तुम्ही परीक्षांची जेवढी प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतील. म्हणजे एखादा विद्यार्थी 10च्या 10 टॉपिक करतो आणि त्याला परीक्षेत गेल्यानंतर 3 प्रश्न चुकतात त्याचे. पण एखादा विद्यार्थी 10 पैकी 8च टॉपिक करतो आणि सगळे प्रश्न सोडवतो, त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. एक एक्झाम टेक्निक आहे. तर हे आम्ही जेव्हा 1990 मध्ये स्पेशल बॅचेस काढल्या, तर ह्या स्पेशल बॅचेस काढताना समोर असं होतं की आपल्याला 1 वर्ष मुलांना शिकवायचंय, तर त्याच्यातले 6च महिने ब्लॅकबोर्डचा वापर करायचा, उरलेले 6 महिने त्यानं परीक्षेला बसायचं. आणि पहिल्या परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्यांदा आम्ही घटक चाचण्या घ्यायचो प्रत्येक रविवारी आणि पूर्ण सिलेबस संपल्यानंतर पहिली सराव परीक्षा, दुसरी सराव परीक्षा, तिसरी सराव परीक्षा आणि मग चौथी सराव परीक्षा म्हणजे बोर्डाची परीक्षा. जे तुम्ही सहकारनगरला ते अनुभवलेलं आहे की पहिल्या परीक्षेत जर तुम्हाला 80% मार्क्स पडले तर दुसऱ्यात ते 85ला गेलं पाहिजे, तिसरीत 90ला गेलं पाहिजे आणि चौथी म्हणजे फायनल परीक्षेत तुम्ही 92-93 स्काय द लिमिट, तुम्ही कुठेही पोहोचू शकता. म्हणजे या परीक्षेच्या माध्यमातून काय आहे की तुम्हाला काय येत नाही हे माहिती होतं. किती मार्क पडले याच्यावर जायचं नाही. एखाद्याला 100 पैकी 100 पडले पण दुर्दैवानं त्याला न येणारा प्रश्न जर परीक्षेत आला तर या 100 पैकी 100चा उपयोग नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याला 80 मार्क पडले तर त्याला 80चं चूक नाही, 20 मार्काचं जो अभ्यास केलेला आहे पण माझं चुकलंय, ते मला परत अभ्यासायचं आहे, तो टॉपिक मला परत करायचा आहे, म्हणजे त्याला बोर्डात गेल्यानंतर जे आहे की मार्क्स जाणार नाहीत. हा आपला त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
आणि याच्यातनं आपण ते नमुना प्रश्नपत्रिका संच काढला होता. बरं. तो जो आहे, कारण आमच्याकडं त्यावेळेस जे टीचर होते प्रत्येकांना पेपर्स काढण्याची खूप सवय होती, कारण आम्ही प्रत्येक संडेला पेपर्स काढायचो. संडेच्या एक्झामसाठी. येस. प्रश्नावरती परत येतो. माइंडसेट मध्ये तुम्ही म्हणाला की भित्रे होते, आपण त्या विषयावर होतं. तर त्यावेळेसची मुलं आणि त्याच्यानंतर जी जनरेशन आली, म्हणजे ज्याला आपण 1995च्या नंतर म्हणू, त्यावेळेसची जी मुलं यायला लागली ना, ती मुलं थोडी स्ट्रॉंग होती. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा त्यांचं विल जे होतं ते खूप जबरदस्त होतं. मला हे करायचंय. म्हणजे मी औरंगाबादमध्ये थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स दाखवू शकतो, सांगू शकतो की ते मुलगा क्लासला आला, त्याचा उद्देश आहे मला मेडिकलला जायचे, तो गेला. दुसरा आला, त्याला इंजिनिअरिंगला जायचं, इंजिनिअरिंगला गेला. म्हणजे 1995 पासून 2005 पर्यंत चाटे क्लासच्या बाहेर 90% पोरगा नव्हता, तो तिथंच होता. म्हणजे तो इंग्लिश मिडियमचा असेल, मराठीचा असेल, सेमीचा असेल, बरं का. आणि ही जी पोरं होती ही फार उत्साही होती, प्रचंड एनर्जीवाली पोरं होती. आणि आता याच्यात मुळात फरक असा आहे की पहिल्या जनरेशनचे जे पालक होते, बरोबर, ते फार क्रीमवाले, खूप शिकलेले असं नव्हतं. सेकंड जनरेशन मध्ये जे आहे की जे पालक ते खूप शिकलेले होते. म्हणजे इंजिनिअरची मुलं होती, आणि त्याच्यानंतरची जी मुलं आलेली आहेत, मुलं ही हुशारच होत चाललेली आहेत. म्हणजे 2007 नंतरचे म्हणतात. 2007 नंतरचे, म्हणजे जसं हे इंटरनेट इंट्रोड्यूस झालं, हे सगळे गुगल सर्चिंग वगैरे हे सुरू झालं, हळूहळू माहीत होत असताना 2008 पूर्वीचा विद्यार्थी अभ्यास करताना वही पेन बाजूला ठेवायचा, तो लिहायचा. मला आठवतं की आम्ही जेव्हा पहिली बॅच आमची 90ला बसली परीक्षेला 91च्या, त्यावेळेची जे आमची मुलं होते, हे मुलं जवळपास 5-5, 10-10 किलो, एका विद्यार्थ्यांनी 10-10 किलो कागद लिहिलेले होते. बर. 10-10 किलो 10 किलो 10 किलोमीटर म्हणजे खूप मोठं झालं बरं का. म्हणजे जवळपास 40 रजिस्टर भरतील तेवढं त्याने लिहिलेलं असायचं. आजचा पोरगा इतका लिहित नाही. त्याला कोणताही प्रश्न विचारला, तो सिलेबसमध्ये बुक्समध्ये पाहत नाही, तो गुगलवर जातो, तिथं सर्च करतो. त्या गुगल बाबाला तो गुरु मानतो. त्याला हे कळत नाही, दिस इज इन्फॉर्मेशन नॉट नॉलेज. हे नॉलेज नाही आहे, हे इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशनला नॉलेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आजच्या पोराला थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पण त्याची मेमरी खूप फुल होऊन आलेली आहे. म्हणजे पूर्वी जो 10वीचा पोरगा पालकाला म्हणायचं ना की तुम्हाला काही समजत नाही, आता ते पहिलीचाच म्हणतो. हा मेजर माइंडसेट मध्ये तुम्हाला. आणि मी जेव्हा पहिल्या जनरेशनला विचारायचो किंवा तुला काय व्हायचं, 10वीतल्या पोराला विचारायचो की तो म्हणायचा मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, कोणाला IITत जायचंय, हा 10वीत सांगायचा. आता पहिलीचा पोरगा सांगतो. म्हणजे जसं म्हणजे यालाच अनुषंगिक उदाहरण सांगतो की मी ज्या ठिकाणी राहतो त्या गल्लीमध्ये मी रात्रीच्या वेळेस वॉक करत असताना एक आजोबा आले. आता हे आजोबा म्हणजे मी त्यांना जवानीत पाहिलेलं, तरुणपणी. आताची गोष्ट रिसेंटची गोष्ट आहे. रिसेंटची गोष्ट आहे. आता म्हणले सर 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 थांबा एक मिनिट थांबा, माझ्या नातीला तुम्हाला भेटायचंय. तर म्हणलं बोलवा. थांबलो मी. मग त्यांची नात आली. आता नात म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं की एखादं लहान लेकरू 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं ते येणार असेल, ते आलं. तर ती 22-23 वर्षाची मुलगी आली होती. ती आली आणि मी तिला म्हणलं अहो तुम्ही नातलं नाही, हीच नात म्हणले, हीच नात तिला तुम्हाला भेटायचंय. आणि आनंदाचा क्षण असा आहे म्हणले, तुम्ही जाताना दिसले की ती म्हणली मला सरांना भेटायचंय, तर तू सांग म्हणले बेटा काय तुला काय म्हणायचं सरांना सांग. तर त्या मुलीने मला सांगितलं की सर मी चाटे किड्समध्ये होते, म्हणजे प्रायमरीला होते आपल्याकडं, प्रीस्कूलला आणि ज्युनियर KGची तुम्ही आजी आजोबांची ट्रिप बीबी का मकबराला काढली होती आणि त्या मकबऱ्याच्या लॉनवर तुम्ही मला विचारलं होतं तुला काय व्हायचंय आणि मी सांगितलं होतं मला डॉक्टर व्हायचंय. म्हणलं मग बेटा मी आज डॉक्टर झाले म्हणले, MBBS झाले. म्हणजे ज्युनियर KGत मुलगी सांगते, एवढी क्लॅरिटी आहे त्या मुलांना, एवढी क्लॅरिटी जी आहे मुलांच्या मध्ये आता आलेली आहे.
म्हणजे मागच्या वर्षी मी आमच्या स्कूलच्या मुलांच्या बरोबर ट्रिपला गेलो होतो आणि ट्रिप होती 2री ते 5वीच्या वर्गाची. मी 2रीच्या 4 मुलींना विचारलं की बेटा तुला काय व्हायचं. एक मुलगी सांगते मला डॉक्टर व्हायचं, दुसरी सांगते डॉक्टर व्हायचं, तिसरी वाईट सांगते डॉक्टर व्हायचं, चौथी सांगते डॉक्टर व्हायचं. पण डॉक्टर हे कॉमन झालं. मग कोणी सांगते मला आय स्पेशालिस्ट व्हायचंय, कोणी सांगते मला हार्टमध्ये स्पेशालिस्ट व्हायचंय, कोणी सांगते मला जेनेटिकवर वर्क करायचंय. म्हणजे हा बदल त्या 1ली 2रीच्या मुलांमध्ये झालेला आहे की स्पेसिफिक त्याच्यावर आलेत की मला कशात जायचं, स्पेशलायझेशन मध्ये विचार करतात. हा आणि आश्चर्यकारक एक मुलगी काय म्हणाली, तर मला डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. ह्या एवढ्या जण डॉक्टर होणार आहेत ना, तर मला पेशंट व्हावं लागेल ना, त्यांना पेशंटही पाहिजे कोणीतरी. म्हणजे ही खूप मोठी क्लॅरिटी आहे की यार पेशंट सुद्धा लागणार आहे. तेवढ्या लहान मुलांना तेही कळतं तुमचं म्हणणं की त्यांना पेशंटही हवा असं म्हणण्याचं हे आहे. पण तुम्ही म्हणताय क्लिअरिटी आहे, पटतंय मला क्लिअरिटी असेल, पण असंही आहे का की डिस्ट्रॅक्टेड पण आहेत का? नाही इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणताय इन्फॉर्मेशन नाही आहेत ना. म्हणजे आता सोशल मीडियाचा तेवढा तर इम्पॅक्ट येणारच ना. म्हणजे आज जे आहे ही एक आवडणारी गोष्ट आहे, एक नावडणारी गोष्ट आहे. अभ्यास कोणालाच आवडत नाही, सोशल मीडिया सगळ्यांना आवडतोय. मग मुलं त्याच्यावर गुंतले जातात, मग त्यांना अभ्यास नको वाटतो. मग टार्गेट जे आपल्या डोळ्याच्या समोर टार्गेट आहे ते गेलं तरी त्यांना काय वाटत नाही. अशीही काही मुलं आहेत. पण काही मुलं असेही आहेत, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही चाटे ग्रुप आणि NEETprep.com मिळून दिल्लीवरून एक ऑनलाईन टेस्ट सिरीज चालवतो मेडिकलसाठी, NEETprep.com नावाने. तर त्या टेस्ट सिरीजवर एक मुलगा नागपूरमधला की ज्यानं 2 वर्ष त्याच्यावर अभ्यास करून तो देशामध्ये 720 पैकी 720 मार्क्स त्यानं नीटमध्ये मिळवले. तर त्या मुलाकडे मी गेलो होतो. त्या मुलाकडे गेल्यानंतर मी त्यांचं पाहिलं की मोठं हॉस्पिटल आहे, आईवडील दोघांची प्रॅक्टिस चालू आहे, त्या मुलाचा मोठा भाऊ US मध्ये सेटल आहे, पैसा प्रॉब्लेम नाही आहे, दारात 2 मर्सिडीज उभा आहेत, जंगी हॉस्पिटल उभा आहे. मग अशा मुलाला सगळ्या सुविधा उपलब्ध असताना 720 पैकी 720 मार्क मिळवण्याचं वेळ का असावं, हा प्रश्नच आहे ना. प्रश्नच आहे. मी जेव्हा त्या मुलाला विचारलं तर त्या मुलानं मला जे उत्तर दिलं की माझ्या आईबाबाने मला एक सवय लावलेली आहे की विदाउट अचिव्हमेंट काहीही नाही. विदाउट मला चॉकलेट पाहिजे असेल तर काही ना काही अचिव्हमेंट द्यावी लागत होती. आणि माझ्या वडिलांनी नेहमी सांगितलेलं आहे की नो फर्स्ट नंबर, तू मेरिटमध्ये पाहिजे पण फर्स्ट नंबर नको. त्याच्या वडिलांना विचारलं, म्हणलं हा संदेश कशासाठी, तर ते बोलले इम्प्रूव्हमेंटला स्कोप पाहिजे. म्हणलं मग हे 720 पैकी 720 काय, तर ते म्हणले मी पोराला सांगितलं होतं एक प्रश्न सोडू नको. पोरा काय म्हणलं मी पहिल्यांदाच वडिलांचं ऐकलं नाही आणि तो शेवटचा प्रश्नही सोडवला आणि त्याला 720 पैकी 720 मार्क पडले. हे एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण आहे नागपूरमधलं उदाहरण आहे की मी एका मुलाच्या घरी गेलो, त्यालाही तेवढेच मार्क पडलेले. केवढे? 720. हा 720. तर त्या मुलाच्या घरी मी गेलो, त्याचं वडील आई वडील डॉक्टर होते आणि मोठा फ्लॅट होता आणि प्रत्येक रूमला एक फुल साईजची विंडो होती ज्याच्यावर पूर्ण ग्लास होता. तर मी त्याच्याकडे पाहिलं, हॉलमध्ये पाहिलं, त्याच्या लिव्हिंग रूममध्ये काचेकडे पाहिलं, त्या काचेवर सगळं फिजिक्स उतरवलं होतं. हां, मग म्हणलं असेल इथे एखाद्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्या बेडरूममध्ये गेलो, तिथल्या काचेवर केमिस्ट्री उतरवलेलं. मग त्याच्या स्टडी रूममध्ये गेलो, तिथं बायोलॉजी उतरवलेलं, फिजिक्स एका ठिकाणी, केमिस्ट्री एका ठिकाणी, बायोलॉजी एका ठिकाणी. मी त्या मुलाला विचारलं, अरे म्हणलं हे काय, तर म्हणला मी रोज असाच अभ्यास करायचो, हे शेवटच्या दिवसाचं आहे, हे शेवटच्या दिवसाचं आहे. म्हणलं पण असा का, जेव्हा तुझ्याकडे वही पेन आहे, की टीव्ही आहे, आपल्या लॅपटॉप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग हे कशासाठी. तो म्हणला मला ते लिहिण्याचा मागचा उद्देश असा आहे की मला आकाश जरी पाहावं वाटलं तरी मध्ये अभ्यास दिसला पाहिजे. म्हणजे काचेवर का लिहितोय, त्याला बाहेर आकाश पाहण्याची इच्छा झाली तर तो काचेतून बघेल, पण तिथं त्याला फिजिक्सचा फॉर्म्युला दिसेल, केमिस्ट्रीचा फॉर्म्युला दिसेल, बायोलॉजीचा स्केच दिसेल. म्हणजे एवढा अभ्यास करणारा सुद्धा विद्यार्थी आज आहे. येस, म्हणजे हे आपल्याला नाकारता येणार नाही. सगळेच विद्यार्थी डिस्ट्रॅक्टनकडे नाहीत, पण बरेचसे विद्यार्थी, म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते असणारच आहेत. म्हणजे अजून एक उदाहरण आहे की अकोल्याचा विद्यार्थी तो नागपूरमध्ये होता, त्याला 715 मार्क पडलेले.
त्याच्या वडिलांनी त्याच्या स्टडी रूम मध्ये पाठीमागे कॅमेरा लावलेला होता. तर मी वडिलांना म्हणलं की अरे तुम्ही एवढा मुलावर वॉच ठेवता ते कॅमेरा लावून. ते म्हणले सर हा कॅमेरा मुलावर वॉच ठेवण्यासाठी नाही आहे. म्हणजे हे सगळ्यांनी घेण्यासारखं उदाहरण आहे की हा कॅमेरा वॉच ठेवण्यासाठी नाही आहे. माझ्या मुलाला ही सदैव जाणीव आहे की मी त्याच्या बरोबर आहे. क्या बात, मी त्याच्या बरोबर आहे. आणि मुलाला काही हवं असेल उठायची गरज नाही. त्यांनी कॅमेऱ्याकडे बोट दाखवलं तरी मी विचारायला तयार बेटा काय पाहिजे. वडील अकोल्यात आहेत, पोरगा नागपुरात आहे आणि तो मुलगाही रिझल्ट देतोय की त्याला 720 पैकी 715 मार्क पडतात. हा म्हणजे ही उदाहरणं पॉझिटिव्ह आहेत. बाकीच्या मुलांसाठी खूप बोलकी उदाहरणं आहेत. बिलकुल बिलकुल. पॅरेंटिंगसाठी पण चांगले उदाहरण आहेत, कसे पॅरेंट असावेत. म्हणजे माझा मुलगा बिघडेल नाही. अरे माझ्या मुलाला कधीही काय अडचण लागू शकते ना. तो बाहेर गावाला आहे, तो हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. किंवा पालकाने कॅमेरा बसवला, तो कॅमेरा त्यांच्या घरी टीव्ही मध्ये दिसतोय. ते टीव्ही मध्ये चॅनल लावित नाही, तो कॅमेरा त्यांनी लाईव्ह करून ठेवलेला दिसतोय त्यांना. आता एवढे वर्षापासून तुम्ही कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहात, बरेचसे इंजिनियर्स बरेचसे डॉक्टर्स झाले असतील, काही ठराविक रोल मॉडेल्स आठवतात का सर, त्यांच्याकडे बघून प्राऊड वाटतं की हा आपल्याकडे शिकलेला आहे, असे रोल मॉडेल सांगा ना थोडे. अनेक विद्यार्थी आहेत असे सांगा ना थोडे. अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे मी जेव्हा बोलतो प्रत्येक ठिकाणी बोलतो. कोल्हापूरमध्ये बोलत असेल तर कोल्हापूरचे उदाहरण आहेत, पुण्यात बोलत असेल तर पुण्याचे, पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवडचे, पुण्यात पुण्याचे, नांदेडमध्ये नांदेडचे, नागपुरात नागपूरचे. म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे आता जसं मला आठवतं की 1991चं वर्ष होता आणि 1991च्या वर्षी त्यावेळेस 10वीची मेरिट रिझल्ट लागला. आपले चाटे क्लास हे 4च मुलं मेरिटला होते. 4च म्हणण्याचा अर्थ म्हणजे तर संख्या कमी वाटते कॉन्टेक्स्टमध्ये, पण पोरं होते फक्त 26. अच्छा, 26 पैकी 4 पोरं मेरिटला होते. पर्सेंटेज भरपूर आहे. बरोबर आहे ना. आणि एक मुलगा ऍडमिशनला आला आणि तो जो मुलगा होता त्याचं मेरिट 1 मार्कावरनं गेलेलं होतं. तर 1 मार्कानं गेलेलं. आता त्या मुलाला मोटिवेशनल काहीतरी बोलायचंय. बरं, तेव्हा मी विद्यार्थी होतो, म्हणजे आपल्याला फार असं काही नॉलेज नव्हतं ना. बरोबर. तुम्ही म्हणजे मला तर ते मोटिवेशन शब्दही माहित नव्हता. आता ह्या मुलाला काहीतरी बोलायचं म्हणजे सहानुभूती द्यायची. मग त्याला म्हटलं अरे काय रे, अरे तू 1 मार्कावरनं गेलं, तू चाटे क्लासमध्ये असताना तू मेरिटमध्येच आला असता. तर तो विद्यार्थी मला म्हणाला सर मला मेरिटमध्ये आलो नाही त्याचं वाईट वाटत नाही बरं, मी आता तुमच्याकडे आलोय की मला 12वीला मेरिटमध्ये नाही यायचंय, मला पहिलं यायचंय. बर, मला पहिलं यायचंय. आणि 2 वर्ष त्या मुलाने मेहनत केली आणि तो मुलगा खरोखर महाराष्ट्रामध्ये वोकेशनल स्ट्रीम मध्ये जो आहे हा महाराष्ट्रात पहिला आला. ही संदीप वागचौरे या विद्यार्थ्याची कहाणी. आज तो US मध्ये सेटल आहे, तो मुलगा आहे. म्हणजे असं नाहीये ना की त्यांना ठरवलं की मी कशासाठी आलेलो आहे. म्हणजे मला त्यावेळेस कसं तरी वाटलं यार की मला वाईट वाटतं, त्याला वाईट वाटत नाही, तो तयार आहे पुढचं जंग लढण्यासाठी. म्हणजे हे माझ्या फार सुरुवातीचं उदाहरण आहे हे जे आहे. आता 10वीच्या परीक्षा असतात, तर 10वीच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क्सवाले असतात तर त्यांच्याकडे मी जायचो घरी भेटायला. तर हे उदाहरण मी खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण हे माझ्या इतकं मेमोराईज झालेलं उदाहरण आहे हे जे आहे. तर या विद्यार्थ्यांकडे जायचं, तर विद्यार्थ्यांची एक क्वालिफिकेशन असायचं की बाबा ह्याला टेस्टला 90% मार्क आहेत, 95% मार्क आहेत, हा मेरिटमध्ये येईल. तर हाडकोमधल्या एका एरियामध्ये आम्ही गेलो होतो, माझ्याबरोबर क्लासची 4-5 माणसं होती. आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या ब्रँच मॅनेजरनं मला सांगितलं की सर आपण एका विद्यार्थ्याच्या घरी जायचं का. म्हणलं जाऊ. म्हणले अडचण आहे. म्हणलं काय अडचण आहे. ते म्हणले तिकडं रस्ता नाही. म्हणलं पायी जाऊ, गाडी सोडून देऊ, पायी जाऊ. मग म्हणले सर झोपडपट्टी ते. म्हणलं जाऊ ना, काय अडचण नाही. तेव्हा तो विद्यार्थी आपल्याकडे, तो आपण त्याच्याकडे जाऊ. म्हणले त्याच्या पुढची अडचण आहे, तो पोरगा हुशार नाही. अरे म्हणलं आता इथपर्यंत आणलंय ना, जाऊ देऊ. आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. एक 8x8ची खोली होती, पत्र्याची खोली. मी आता झोपडपट्टी ते म्हणल्यानंतर बाकीचं तर बोलण्याची गरज नाही, दारातून नाली वाहते. आता आम्ही तिथे गेलो, घर छोटंच होतं. माऊली एका कोपऱ्यात स्वयंपाक करत होती स्टोव्हवर, एका वळकटीवर गादीवर पोरगा बसलेला होता, बाजूला एक छोटीशी मुलगी बसली होती, ती अभ्यास करत होती. आता आम्हाला पाहिल्यानंतर त्या पोराला काही सुचना, पण आम्ही त्या घरात गेलो आणि एक हार्डली 2 मिनिटाचा संवाद झाला.
आणि आम्ही तिथून निघालो. मुलाशी का आईशी? मुलाशी. मुलाशी. ते आई ते जे आहे त्यांना त्याच्या बाबतीत काही नॉलेज नव्हतं. आम्ही तिथून निघालोत आणि मग तो मुलगा दुपारी क्लासला आला. परीक्षा चालू होती. 10वीची परीक्षा फक्त 1 महिन्यावर आलेली होती. तो मुलगा वर्गात आला, त्याचा पेपर होता, पेपरला बसला. पेपरला बसल्यानंतर त्यांनी एका पोराला विचारलं, का रे तुझ्याकडे चाटे सर आलते का? तुझ्याकडे चाटे सर आलते का? ते म्हणलं नाही. दुसऱ्याला विचारलं, तुझ्याकडे आलते का? नाही. तिसऱ्याला विचारलं, तुझ्याकडे नाही. त्यांनी सगळ्या वर्गात विचारलं, त्याला कोणीच सांगितलं नाही की माझ्याकडे चाटे सर आलते. बर. दुसऱ्या वर्गात गेला, मग त्याला 4-5 पोरं भेटले की हा आमच्याकडे आले होते, आमच्याकडे आले होते. पण ते पोरं टॉपचे होते. मग तो मुलगा ब्रांच मॅनेजरकडे गेला. त्याने विचारलं, सर माझ्याकडे चाटे सर का आले होते? तर तो म्हणला, तू हुशार असेल. तो म्हणला, मी हुशार नाहीच आहे. मला आतापर्यंत हायेस्ट 67% मार्क पडलेले आहेत. आणि मग ते मॅनेजर म्हणाले की अरे सरांना वाटलं असेल की आज तू जरी 67चा असेल तरी तू 97चा होऊ शकतो ना, तू मेहनत कर, असं ब्रँच मॅनेजर म्हणाले. मग तो मुलगा गेला. आता दिवस तसेच निघून गेले. परीक्षा झाली आणि मग रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर मुलांचा आम्ही सत्कार समारंभ आयोजित ठेवला होता. मोठा कार्यक्रम होता. तर तिथं सगळ्या मुलांचा सत्कार झाल्यानंतर शेवटचा सत्कार होता. त्या सत्काराला जो मुलगा आला, कारण मी विसरून गेलो होतो आपण कोणाकडे गेलो होतो, विसरून गेलो विषय. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात खूप ठिकाणी जावं लागायचं, त्याच्यामुळे पर्टिक्युलर लक्षात ठेवणं शक्य नव्हतं. तर एका मुलाचा तो आला, त्याचा सत्कार केला. त्याची आई होते, बहीण होती, ते तिघच होते. मग मला थोडंसं आठवलं की अरे आपण याच्याकडे गेलो होतो काही. आणि मग त्या मुलगा मला हळूच म्हणाला, सर मला 2 मिनिटं बोलायचं आहे. मग त्याला बोलायला संधी दिली. मग त्या मुलाला सांगितलं की सर माझ्या घरी आले होते, मग माझ्याबरोबर असं असं झालं, मला ब्रँच मॅनेजरने असं सांगितलं. आणि मी त्या दिवशी ठरवलं की माझ्यात खरोखर काही आहे म्हणून चाटे सर माझ्याकडे आले असतील, मला ते प्रूव्ह केलं पाहिजे. मी अभ्यासाला सुरू केलं आणि अभ्यास सुरू केल्यानंतर 1 महिन्यात मी जो अभ्यास केला, रिझल्ट तुमच्या समोर आहे की मी महाराष्ट्रात मागासवर्गीयात पहिला आलो. क्या बात आहे. म्हणजे 67% पोरगा तो खरोखर 97 पोहोचला. हा, करेक्ट. तो पोरगा 12वीलाही मागासवर्गीयात पहिला आला आणि MBBS झाला, MD झाला. किरण चव्हाण त्या मुलाचं नाव आहे, तो डॉक्टर झालेला आहे. किरण चव्हाण त्याची खूप चांगली तो प्रॅक्टिस करतोय. डॉक्टर आहे? हो, डॉक्टर आहे तो जो आहे. म्हणजे त्याच्या जे घराचं 18 पिढ्याचं दारिद्र्य होतं, संपून गेला विषय तो जो आहे तो. कसं वाटतं तुम्हाला सर हे, म्हणजे एकदम तुम्ही त्याला त्या पत्राच्या खोलीत बघितलं आणि मग तिथून त्याला आज तुम्ही डॉक्टर बघताय, चांगली प्रॅक्टिस तो करतोय, तो डॉक्टर म्हणून कसं वाटतं तुम्हाला? मी सांगितलं की हा किस्सा मी फार पूर्वी सांगत नव्हतो. डॉक्टर झाल्यानंतर त्याने चाटेच्या व्यासपीठावर हा किस्सा अनेक वेळा सांगितला. म्हणजे त्याला ते प्रेरणा तो जो आहे की तो त्याला मिळाला. तुम्हाला कसं वाटतं पण हे सगळं ऐकून बघून? काय सॅटिस्फॅक्शन येत असेल? भरपूर. नाही, मला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर मला वाटतं ग्लो त्याच्यामुळे असावं का एवढं सॅटिस्फॅक्शन तुम्ही कॅरी करता? मला कोचिंग क्लासेस मध्ये वर्क करताना प्रचंड आनंद आहे, प्रचंड आनंद आहे. म्हणजे मला हे फील्ड कधी सोडावं असं आजपर्यंत कधीही वाटलं, कधीच नाही वाटलं, कधीच वाटलं. डाऊनफॉल मध्ये पण नाही वाटलं. काय नाही. आणि माझे जे आहे म्हणजे आता चाटे ग्रुप स्कूलिंगमध्ये सुद्धा आहे, माझे 6 वर्षापासूनचे मित्र आहेत. म्हणजे डॉक्टर इंजिनियर होतो असाच नाही, तर 6 वर्षाची मुलं सुद्धा माझ्याकडे येतात, ते बोलतात, त्यांना काय हवं नको काय बनायचं हे सुद्धा मला सांगतात. आणि ते पाहून सगळं जे आहे म्हणजे आपल्याला एनर्जी जी आहे की ती एनर्जी त्याच्यातनंच मिळते. म्हणजे मी तर म्हणतो की बाबा सायन्स आहे, तुम्हाला तुमच्या वयाचा कंट्रोल करता येणार नाही, ते वाढतच जाणार आहे. पण दुसरी बाजू अशी आहे, तुम्ही कोणाबरोबर राहता त्याच्यानुसारच तुम्ही विचार करणार. ऍब्सोल्युटली. तर आता जसं आहे की बाबा माझा असिस्टंट तो माझ्याबरोबर आला, तो 21 वर्षाचा आहे. तर 21 वर्षवाल्याच्या काय डोक्यात काय चालू हे मला पक्क माहिती आहे. आणि 6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात काय चालू आहे ते पक्क माहिती. म्हणजे चाटे स्कूलमध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा येतो त्याचं ड्रीम काय. तर तुम्ही खूप सुंदर सर सांगितलं की वय एजनिंग जे आहे ते आपण तर थांबवू शकत नाही, पण ही आपल्याकडे दुसरी जी बाजू आहे, सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा
आपल्या कामावरती प्रेम असणं, ते पॅशनेटली करत राहणं. आणि व्हेरी सरप्राईज सर की 38 इयर्समध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही की आपण गिव्हअप करावं. कारण बऱ्याच वेळेस आम्ही बघतो किंवा आता मी बघतो, इतक्या कॉर्पोरेट्समध्ये जातो, ट्रेनिंग करतो, 1, 2, 3 वर्ष एका फील्डमध्ये काम केल्यानंतर लगेच त्यांना वाटतं की इथे ग्रोथ नाही आहे, आता आपण चेंज केलं पाहिजे. आणि माझे जे गुरु आहेत मिस्टर कौस्तुभ, त्यांनी मला बऱ्याच वेळेस हीच गोष्ट सांगितलेली आहे की आपली फील्ड सोडायची नाही, तेच करत राहायचं. यश येऊ अपयश येऊ, एक दिवस ते रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. तर कुठेतरी मला ते डॉट कनेक्ट होताना दिसले. नाही, हा जो आहे म्हणजे हाईक असेल, ग्रोथ असेल, ही कोणाला हवी असते की जे इन सर्व्हिस पर्सन्स आहेत, ज्यांच्या समोर जे आहे की अपेक्षा खूप आहेत. मुळात चाटे ब्रदर्स असे की आम्ही जेव्हा शून्यात होतो तेव्हाही आम्ही नोकरी घेण्याचा विचार केला नाही, नोकरी देण्याचा विचार केला. आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटेल तुम्हाला सांगायला की चाटे ग्रुपनं आतापर्यंत 13.5 लाख विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. 13.5 लाख? हा, 13.5 लाख विद्यार्थी इथून शिकून गेलेले आहेत. हा आकडा काही कमी नाही, फार मोठा महानगरपालिकेपेक्षाही मोठा आकडा आहे. हे जे आहे 10,000पेक्षा जास्त शिक्षक सुद्धा या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. शिक्षक म्हणजे जसे विद्यार्थी आमच्याकडून डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अनेक विद्यार्थी IAS आहेत, IPS आहेत, IRS आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, ज्या काय म्हणता येईल की आर्किटेक्ट्स आहेत, पायलट्स आहेत, हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये विद्यार्थी आहेत, क्षेत्रात आहेत, शहरात आहेत, देशात आहेत. म्हणजे जे आपल्यापेक्षा विकसित झालेले जे देश आहेत तिथं कोणताही देश तुम्हाला सापडणार नाही की तिथं चाटेचा विद्यार्थी नाही. प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी पोहोचलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याला प्राऊड फील होतं की मी चाटेचा आहे, हे प्राऊड फील होतं. हे आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब आहे. म्हणजे हे जे आहे. आणि जे डॉक्टर मी सांगितले की जवळपास 16,000पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS डॉक्टर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधून 16,000. म्हणजे एखाद्याला जर काही मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर मी व्यासपीठावरून छाती टोकपणे सांगतो की यार तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रॉब्लेम असला ना तुम्ही मला फोन करा, तुम्हाला 2 मिनिटात सोल्युशन देईन. हे कशावरती की आपला विद्यार्थी त्या लेवलवर सगळीकडं आहे. आणि जेव्हा हे माणसाला असतं एका ठिकाणी सगळ्या गोष्टी, पैसे हा काही सगळ्या गोष्टी नसतात. म्हणजे आज मला कुठलीही गरज असली तरी एका मिनिटात ती प्राप्त होऊ शकते. कारण सगळ्या फील्डमध्ये आपले सोर्सेस आहेत, चांगल्या प्रकारचे सोर्सेस आहेत. आणि आपली ऑर्गनायझेशन सुद्धा एक सक्षम आहे. म्हणजे इथं काम करणारी माणसं सुखी आहेत. इथून काम केलेली बरीचशी माणसं IAS झालीत, IPS झालेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी लर्नचा उपयोग झालेला आहे, जसा विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्याच्यामुळं इथून बाहेर पडावं असं बिलकुल वाटत नाही. उलट याच्यामधनं आपल्याला घडविण्याची संधी मिळते, या गोष्टीचा आनंद जास्त आहे. आणि महाराष्ट्रातल्या कोचिंग इंडस्ट्रीसाठी जे आहे की चाटे कोचिंग क्लासेस हे माइलस्टोनच राहिलेलं आहे. माइलस्टोन तुमच्यातूनही बरेच जण निघून त्यांनी आपलं सुरू केलेलंच आहे की किती सगळ्या महाराष्ट्राच्या कोचिंग मध्ये जे आहे की 80% मॅनपॉवर चाटेमध्ये एक्स एम्प्लॉई होते, ते आपले ते एक्स एम्प्लॉई होते. आणि इथं जे त्यांना ट्रेनिंग मिळालं, जे काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यामधून ते ऍस्पिरेशन घेऊन आणि त्याच्यावर ते उभा राहू शकले ना. कारण शेवटी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. तुम्ही चांगलं द्याल तर टिकाल, चांगलं देणार नाही तर टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट की आज इंडस्ट्री ज्या लेवलवर काम करते, म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली होती तेव्हा नापासासाठी क्लास होता, पासासाठी क्लास नव्हता. त्यावेळेस आपण जो क्लास आणला तो मेरिटसाठी क्लास आणला. म्हणजे तुम्हाला पहिलं यायचं आहे ना, तुम्ही आमच्याकडे या. पास व्हायचं आमच्याकडे येण्याची गरज नाहीये. तुम्हाला पहिलं यायचं, तुम्ही आमच्याकडे या. आणि असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आले पहिले, नॉट ओनली 10, 12, 10वी 12वी एवढंच नाही, CETत सुद्धा नंबर ऑफ टाइम्स
चाटेचा विद्यार्थी पहिला आलेला आहे. म्हणजे मेडिकलची CET असेल, इंजिनिअरिंगची CET असेल, नीटची परीक्षा असेल. आता आमचं एक टार्गेट आहे किंवा नीटमध्ये चाटेचा विद्यार्थी पहिला आला पाहिजे. तो येईल पुढच्या 1-2 वर्षामध्ये जे आहे ते निश्चितपणे तेही काम जे आहे हे होऊन जाईल. चाटे ब्रदर्स तुम्ही शब्द वापरला. चाटे ब्रदर्स म्हणजे सर कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत बरं ह्या? माझे मोठे बंधू आणि मी, आम्ही दोघांनी ही सुरुवात केली. ते 10वीला मेरिटमध्ये होते, 12वीला चांगले मार्क्स होते. मेरिटमध्ये होते का? मेरिट 3rd नंबर होता त्यांचा, 3rd पोझिशनला होते त्यांच्या वेळेस जे आहे ते. त्यांचं मॅथ सायन्स खूप चांगलं आहे. आणि नॉट ओनली मॅथ सायन्स, मराठी तर खूप उत्तम आहे. म्हणजे सुरेश भट तर त्यांचे फार चांगले मित्र होते. सुरेश भटांच्या सगळ्या कविता त्यांना पाठ आहेत, अनेक कवींच्या त्यांच्या कविता पाठ आहेत. आणि म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या बंधूंची मैत्री तर खूप छान होती. साहित्यावरचे त्यांच्या खूप मैफिल बसायच्या त्यांचे जे आहेत त्या. तर ते एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना कोणत्याही फील्डचं लिमिटेशन नाही. म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये गेले, चिमणी पाखर सारखा चित्रपट त्यांनी दिला की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत या पिक्चर इतका कोणता पिक्चर चाललेला नाही, तेही पेपरवर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा माणूस सापडायचा नाही की ज्याला चिमणी पाखर नाव माहिती नाही. आणि सुशिक्षित सोडा, अशिक्षित माणसं सुद्धा ज्या गावात थिएटर नाही, TV नाही, त्या माणसांना सुद्धा चिमणी पाखर माहिती. म्हणजे ते आपण दिलेलं आहे. म्हणजे त्या फील्डमध्ये सुद्धा आपण हे केलेलं आहे. आणि आज जे आहे की त्यांचा मुलगा अविनाश, माझा मुलगा राहुल हे सुद्धा या कोचिंगच्या फील्डमध्ये भविष्यामध्ये येऊ इच्छितात. आज ते छोट्याशा ह्याच्यामधून म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्ममधून जे आहे ह्याच्यामध्ये एंट्री करतात. त्यांनाही खूप इंटरेस्ट आहे या फील्डचा. आणि हे सोडून अजून फॅमिली मेंबर्स आहेत का कोणी इन्व्हॉल्ड तुमच्या फॅमिलीमधून? कोणी बिझनेस बघतं का? आहे नाही, बाकी नाही. मग आता हे करत असताना नेक्स्ट जनरेशन जी तुम्ही म्हणालात, तर त्यांच्यासाठी तर फार मोठा चॅलेंज आहे. तुम्ही एवढं मोठं माइलस्टोन तयार करून ठेवलंय, त्यांच्यासाठी मला वाटतं अविनाश आणि राहुलसाठी तर चाटे ग्रुपमध्ये असे म्हणजे इथं जी माणसं आहेत, म्हणजे आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा आम्ही चाटे कोचिंग क्लासेसचं एक्सपान्शन केलं 1996, 97, 98 या 3 वर्षात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर गेलो. तर माझ्याकडं एक सायकल स्टँडवर सायकल सांभाळणारा मुलगा होता. तो माझ्याकडे आला. त्याचं वय होतं 21 वर्ष. आणि त्यानं मला सांगितलं की सर, मला क्लास चालवायची खूप इच्छा आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुम्ही एक ब्रँच द्या. कोण म्हणतोय? तो सायकल स्टँडवर सायकल सांभाळणारा मुलगा. तेव्हा माझं वय 30 वर्षाचं होतं. 97. 30 वर्षाचं माझं वय होतं. आता मी त्याला म्हटलं की अरे महाराष्ट्रात कुठं गावं शिल्लक राहिलेलं नाही आहे, जिल्हा शिल्लकच राहिलेला नाही. तर म्हणलं मला जिल्हा नको, मी एक तालुका शोधतो, मोठा तालुका शोधतो. म्हणलं शोध. म्हणलं त्याला कुठं सापडणार आहे? फुलंब्रीच्या जवळचा विद्यार्थी तो पोरगा. बरं, त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार आहे ना की अरे हे पोरगा एवढं ॲम्बिशियसवाला असेल. आणि तो गेला 8 दिवसांनी माझ्याकडे आला. म्हणला सर, कराड नावाचं गाव आहे म्हणला, कराड, आणि मी तिथं क्लास सुरू करतो. म्हणलं यार, तुला क्लास सुरू करू द्यायला काही हरकत नाही, एकच प्रॉब्लेम आहे, तू शिक्षक बी वाटत नाही राव. म्हणलं तू नुसता पोरगाच दिसतो, तू गडबड करायचा काहीतरी. तर म्हणलं नाही सर, मी काही गडबड करणार नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित करतो. आणि त्याने सुरू केलं तिथं. आता आज ते कराडचं सेंटर आमचं 27 वर्षाचं झालेलं आहे. 27 वर्ष त्या सेंटरला झालेलं आहे. तो मुलगा म्हणजे जे सुरू केले होते तेच आहेत अजून, तेच आहे. तो मुलगा आज 50 वर्षाचा आहे तिथे. मी त्याला सहज मागच्या आठवड्यातच त्याला विचारलं होतं, म्हटलं का रे तू माझ्याकडे आला तेव्हा तुझं वय काय होतं? ते म्हणला मी सर BA सेकंड इयरला होतो. म्हणजे 20-21 वर्षाचं वय होतं. म्हणलं तू 20-21 वर्षाचा होता तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला,
की तू सगळं व्यवस्थित करशील. आज तुम्ही 20-21 वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवता का? नाही ठेवत. तुम्ही ठेवणार नाही. तुम्हाला वाटेल की हा करू शकणार नाही. अरे पण तुझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा माझं वय 30 वर्षाचं होतं. तेव्हा मला 20 वर्षाच्या मुलावर विश्वास होता. काय नाव आहे त्याचं सर? रमेश बनकर म्हणून त्याचं नाव आहे. रमेश बनकर. आणि आज जेव्हा त्या सेंटरवर मी जातो, त्या गावामधले म्हणजे आता मागच्याच वर्षी एक कार्यक्रम झाला होता, 15 डॉक्टर आले होते त्याचा सत्कार करण्यासाठी, की जे मानतात की आम्ही डॉक्टर यांच्यामुळं झालो. चाटे क्लासमध्ये बनकर सरांमुळं आम्ही डॉक्टर झालो. त्या माणसाचं ग्रॅज्युएशन सुद्धा नाहीये. म्हणजे हे सक्सेस आहे की एखाद्यामध्ये भावना निर्माण होणं आणि ते वर्क करून घेणं. म्हणजे रमेश बनकर पहाटे 5 वाजता फोन करून विद्यार्थ्यांना उठवणार, अभ्यासाला बसले का विचारणार, ब्रांचवर त्या मुलांसाठीची सोय करणार, त्यांना तिथं अभ्यासाला बसवणार, सगळ्या परीक्षा वेळेवर घेणार, सगळं जे सेंटर म्हणजे हेड ऑफिसहून आलेल्या सगळ्या सूचना पाळणार. म्हणजे अशी माणसं चाटेकडे आहेत. म्हणजे ही ह्या ऑर्गनायझेशनची खरी ताकद आहे. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, पण माझ्याकडे अशी सगळ्या ठिकाणी माणसं आहेत. त्याच्यामुळे आम्ही कोरोनामध्ये ही ऑर्गनायझेशन कधी बंद करण्याचा विचार केला नाही किंवा काही अडचणीमुळे आपल्याला बंद करण्याचा विचार नाहीये, कारण माणसं त्या ठिकाणी करतायत. आणि आज काही जणांची त्यांची सुद्धा सेकंड जनरेशन येणार आहे की त्यांना सुद्धा हे सगळ्याचं कौतुक आहे. की आम्हालाही काहीतरी करायचंय. तेही आपल्या वडिलांचा पाहतात ना की त्यांचाही कसा सोसायटीमध्ये मानसन्मान होतोय, कशी यांच्याकडं माणसं सगळी येतात, किती आदराने बोलतात, आपल्यालाही असं काहीतरी करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं मला आमच्या संस्थेचं फ्युचर जे आहे, भविष्य जे आहे हे फार ब्राईट दिसतं, उज्ज्वल दिसतं की बस नाही आपल्याला अजून पुढे चालायचं आहे. कुठल्याही बिझनेसमध्ये एक सन कर्व म्हणून म्हणतात सर, सूर्याचा जसा राईज होतो आणि त्याच्यानंतर त्याचा सूर्यास्त होतो, तर बिझनेस पण तसेच कुठेतरी असतात की त्याचा राईज होतो आणि मग त्याचा अस्त होतो आणि परत रिइन्व्हेन्शन करून आपल्याला इव्हॉल्युशन करून आपण काय चुकलो हे आपल्याला रिफ्लेक्ट करून परत ते सुधारणा करून परत त्या सूर्याला, म्हणजे हे एक सायकल आहे सन कर्व ज्याला आपण म्हणतो. तर सन कर्वची बिझनेसमध्ये जर म्हणायचं ॲस्पिरेशन, ॲम्बिशन्स ही सुरुवात झाली. सकाळी 4-5 वाजता जो सूर्य दिसतो तिची ती सुरुवात झाली. त्यानंतर सूर्य कुठेतरी ग्रो होतो आणि 12 वाजता सर आपल्या डोक्यावरती येतो. तर तो त्या बिझनेसचा उच्चांक असतो त्या ग्रोथचा त्या पिरियडमधला. आणि त्यानंतर मग कुठलाही बिझनेस ज्यावेळेस सॅच्युरेट होतो, ज्यावेळेस मोठा होतो, चान्सेस असतात की तो परत खाली येईल, काही प्रमाणात तरी खाली येईल, त्याचा अस्त होईल. असतं म्हणजे मी संपणार नाही असं नाही म्हणत आहे, पण खालीवरती होत राहतो आपला बिझनेस, सनकर्व ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सनकर्वमध्ये जर तुम्हाला तुमचा बिझनेस बसवायचा असेल तर असे कोणते पॉईंट्स होते? आज तुम्हाला कुठे वाटतं, कुठे आहे तो बिझनेस, कुठल्या स्टेजला आहे, कुठल्या पॉईंटला असं वाटलं की आता आपण खाली आलो, आपल्याला रिफ्लेक्ट करण्याची गरज आहे, परत काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, ॲज अ लीडर परत मला बाउन्स बॅक करण्याची गरज आहे, आणि परत तुम्ही बाउन्स बॅक केला, परत बिझनेस व्यवस्थितपणे रुळावरती आणला, असे काही जरा मोमेंट सांगा ना. नाही, आता याच्यामध्ये जे आहे की 2010 मध्ये आम्हाला थोडासा सेटबॅक बसला. 2010 मध्ये म्हणजे आम्ही आमचं मुंबईचं जे सगळं ऑपरेशन होतं ते आम्ही बंद केलं. पण आनंदाची गोष्ट ही आहे की हे बंद आम्ही काही फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे केलं नाही किंवा मुलांच्या सर्व्हिसेस हे करून हे केलं नाही. सगळ्या मुलांच्या सर्व्हिसेस वगैरे कंप्लीट दिल्या गेल्या. तो एक त्या ठिकाणी जो आम्ही एक निर्णय घेतला तो एक आम्हाला वाटतं की तो चुकीचा होता, की जो तसा आम्ही घ्यायला नाही पाहिजे होता. कारण फार काही अडचणी होत्या, अशातलाही भाग नव्हता, हा एक भाग आहे. आणि कोचिंग इंडस्ट्री जी आहे मागच्या काही दिवसापासून ही वर्क करणाऱ्या माणसांच्या हातात राहिली नसून ती इन्व्हेस्टर्सच्या हातात गेलेली आहे, फायनान्सर्सच्या हातात गेलेली आहे. त्याच्यामुळं शेअर मार्केटमधला पैसा, फंड्समधला पैसा या ठिकाणी बऱ्याच ग्रुपकडे आला आणि ते मोठ्या प्रमाणावर चाललेले दिसत आहेत. तर हे फार शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म दिसणारा तुमचं म्हणणं आहे. हा, ते जे आहे म्हणजे बऱ्याच जणांकडे ह्या फार मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आल्या आणि त्याच्या जोरावरती ते चाललेले आहेत. पण शेवटी ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सर्व्हिस तुमची प्रॉपर असेल तरच ते टिकणार आहे. आणि आज चाटे ग्रुप जे आहे, चाटे ग्रुपनं आपलं पूर्ण फ्युचर जे आहे ते महाराष्ट्रात केंद्रित केलेलं.
पहिलंही होतं, आजही ते तसंच आहे. पण आम्ही ते तसं करायला नको होतं. कारण आम्हाला दिल्लीत जायला संधी होती, आम्हाला कलकत्त्यात जायला संधी होती, आम्हाला बँगलोरला संधी होती, आम्हाला चेन्नईला संधी होती, हैदराबादला संधी होती. या सिटीचे सर्वे मी स्वतः केले 2003 पण समजा काही गोष्टींमुळं ते राहिलं, आम्ही ते पुढं गेलो नाही. तर हे आम्ही थांबायला नको होतं. हे आमच्या दृष्टीनं जे आहे की ती थोडीशी चूक. कधीची गोष्ट आहे तुम्ही जे सर्वे केले म्हणता? 2003 केले. 3 म्हणजे मला तुम्ही आता जसं आहे की मी तुम्हाला जसं औरंगाबादमधलं बोलू शकेल तसं दिल्लीतलंही बोलू शकतो, मी तुम्हाला कलकत्त्यामधलंही बोलू शकतो ते जे आहे ते. तर त्यावेळेस आपण ते जायला पाहिजे होतं. आपण गेलो नाही त्याची काय आपल्या त्याच्या बाबतीत खंत नाही, कारण आपण त्या अंडरस्टँडिंग मध्येच ते जे आहे ते केलेलं आहे. पण आता आपल्याला देशभर पोहोचायचं आहे, आपल्याला देशभर पोहोचायचंय. ते पोहोचण्यासाठीच आपलं मॉडेल तयार होतंय. आणि फक्त मेडिकल इंजिनिअरिंग हे म्हणून चालणार नाही, कारण मेडिकल इंजिनिअरिंगचं तेवढं अट्रॅक्शन आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, किंवा फक्त 10वी-12वी परीक्षा हाही मुद्दा आता राहिलेला नाही. कारण 10वी-12वीच्या परीक्षेवर काही अवलंबूनही नाही, जस्ट तुमचे सर्टिफिकेट्स आहेत. पण मुलांच्या दृष्टीनं तो एक नॉलेज चेकिंग पॉईंट्स आहेत, किंवा तुम्ही 10वी शिकलात तर 10वीला तुम्हाला कितपत येत आहे याच्यासाठीच ते पॉईंट राहिलेला आहे. तर नवीन आता जे मुलांच्या समोरचे जे हे आहे की बाबा फक्त स्कूलिंग नाही, तर इन ॲडिशनल त्याला फाउंडेशन करण्याची गरज वाटते. म्हणजे 6वी मधला पोरगा त्याला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तो जेईची प्रॅक्टिस तिथूनच सुरू करतो त्या सिलेबसमध्ये. नीटचा पोरगा असेल तो तिथूनच नीटची प्रॅक्टिस सुरू करतो. तो 11वी-12वीचा अभ्यास करतो अशातला भाग नाही. पण एक चेंज, कारण 10वीपर्यंतच्या परीक्षा ज्या आहेत ह्या पेपर आणि पेनच्या परीक्षा आहेत, तुम्हाला खूप लिहावं लागतं. आणि जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ते काही लिहिण्याच्या एक्झाम्स नाहीत, त्या ठिकाणी तुम्हाला सगळे MCQ सॉल्व्ह करायचे. तर त्याची प्रॅक्टिस पहिल्यापासून. आणि आता जसं आहे की बाबा स्कूलिंगमध्ये 2 प्रकार झालेले, एक गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, दुसऱ्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत. तर प्रायव्हेट स्कूलमधला जो पोरगा आहे तो पोरगा मेहनत खूप करतोय प्रायव्हेट स्कूलमधला, कारण तो पॅरेंट अवेअर आहे. त्या ठिकाणचा पॅरेंट जो आहे तो अवेअर आहे आणि तो मुलांकडे लक्ष देतोय. गव्हर्नमेंट स्कूलमधला जो पॅरेंट आहे तो फार अवेअर नाही आहे. आणि जे पूर्वीच्या म्हणजे सांगितलं की पहिल्या जनरेशनच्या वेळेस 100% पोरं गव्हर्नमेंट स्कूलचे होते, प्रायव्हेट स्कूलचे पोरं नव्हते. त्यावेळेस प्रायव्हेट स्कूल नव्हत्या पण. आणि ते मुलं खूप अम्बिशन्सवाले असायचे. म्हणजे आपण गरीब आहोत, आपल्या घरी हे नाही ते नाही, ह्या त्या मुलांच्या तक्रारी नव्हत्या. मला पहिलं यायचंय, मला दुसरं यायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, हे त्यांच्या समोरचं टार्गेट होतं. आता आज तसं त्या पद्धतीनं राहिलेलं नाही. आज येणारी मुलं सुखवस्तू घरातली आहेत आणि त्यांना काही प्रमाणामध्ये जे आहे की कष्ट ते आता पहिल्यासारखे फुल म्हणजे बाबा दिवसभर तुम्हाला हे करून घेतील तशी ती मुलं नाही आहेत. तर यांना पहिल्यापासूनच म्हणजे युनिफॉर्मली घडवत न्यायचं, त्यांच्यामध्ये ते स्टॅमिना भरून देत राहायचा, एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स देत राहायचं. किंबहुना आज एज्युकेशनची गरज पहिल्यापेक्षा जास्त आहे. पूर्वी एक तर पॉप्युलेशन कमी होतं, आज पॉप्युलेशन प्रचंड वाढलेलं आहे. आता पूर्वी तो डॉक्टर झाला नाही शेती करेल, इंजिनियर झाला नाही शेती करेल, आता शेती राहिलं नाही कोणाकडे करायला, त्याच्यातही काही राहिलेलं नाही, कॉम्पिटिशन वाढली. म्हणजे आज जे सुस्थितीत दिसत आहेत त्यांना ती सिच्युएशन तशीच हवी असेल तर मुलांनी शिकलंच पाहिजे, चांगलंच शिकलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यासमोर पुन्हा म्हणजे ती सायकल. म्हणजे जसं अब्दुल रशीदचं जे उदाहरण आहे की ज्यांनी दुबई बसविली, तर त्यांना हा एक प्रश्न एकदा विचारला गेला होता की बाबा तुमचे वडील उंटावरून यायचे, तुम्ही आज मर्सिडीजमधून येता, तर तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनचं भविष्य कसं पाहता? तर ते म्हणले आमचे बापजादे सगळे उंटावरून यायचे, कारण तेव्हा उंटाचा जमाना होता. आता आज आम्ही मर्सिडीजमध्ये आलो, तर त्यांचा काळ कठीण होता, तर त्या कठीण काळामध्ये त्यांनी मेहनत केली म्हणून आमच्याकडे मर्सिडीज येऊ शकली. आता जो काळ आहे हा कठीण राहिला नाही,
त्याच्यामुळे आमची पुढची सगळी जनरेशन जी आहे ती लेझी होणार आहे. आणि ते लेझी झाल्यामुळं जी मर्सिडीज आहे ती बी चालली जाईल, ते पुन्हा उंटावर वापस येतील. तर ती सायकल आहे की जर मुलांनी एज्युकेशन घेतलं नाही तर जसे यांचे आजोबा वगैरे जे परिस्थितीत होते तशीच यांची परिस्थिती होईल. ती व्हायची नसेल तर मुलांनी अभ्यास केला पाहिजे, परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवले पाहिजेत. आणि जे मध्ये शासनानं मुलांना नापास न करण्याचं धोरण स्वीकारलं होतं, आता ते परत रद्द केलेलं आहे. आणि आता 4थी 8वी 7वीच्या परीक्षा आहेत. इथं आता मुलांना परत त्यांना जर काही नसेल तर नापास करणार आहेत. म्हणजे नुसतंच पुढं नेऊन चालणार नाही, त्यांच्यामध्ये नॉलेज सुद्धा असलं पाहिजे. तर हा जो बदललेला क्रम आहे हा आपल्याला कोचिंगमध्ये आणला आहे. आता एबीसी ट्रेनिंग्स म्हणजे माझी जी कंपनी आहे सर, आम्ही इथे जे कोर्सेस चालवतो ते कोर्सेस आम्ही इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला BCA BCS ग्रॅज्युएटच्या मुलांना शिकवतो. आमचा एक कोर ऑब्जेक्टिव्ह आहे की ह्या मुलांना एम्प्लॉयेबल बनवायचं आहे, त्यांना एखादा जॉब लागला पाहिजे, सेटल झाले पाहिजे किंवा त्यांनी बिझनेस स्वतःचा सुरू केला पाहिजे. हे कोर्सेस करून त्यांना आम्ही एम्प्लॉयेबल बनवतो. हे आमचं एक बाय प्रोडक्ट आहे किंवा कंपनीचं विजन आहे की एम्प्लॉयेबल बनवणे. तसं चाटे कोचिंग क्लासेस जी तुमची ऑर्गनायझेशन आहे त्याचं बाय प्रोडक्ट काय, म्हणजे तुम्ही काय म्हणून त्यांना घडवताय? तुम्हाला त्यांना फक्त डॉक्टर आणि इंजिनियर्सच बनवायचं आहे का एक्झॅक्टली काय तुमचा माइंडसेट आहे? का तुम्ही फक्त डॉक्टर इंजिनियर बनवण्याची फॅक्टरी चालू केली? आमचा पहिल्यापासूनचा माइंडसेट आहे की डॉक्टर्स इंजिनियर सोसायटीला हवेत, पण त्याच्या अगोदर सोसायटीला चांगले नागरिक हवेत, एक चांगला माणूस हवा. चांगला माणूस हवा. म्हणजे मी एकदा एका पालकाला विचारलं, तुम्ही तुमच्या मुलाला काय झालेलं पाहाल? तर त्यांनी जे उत्तर दिलं म्हणजे हा त्याच्यानंतर माझ्यात बदल आला की ते म्हणले, माझा मुलगा जो आहे हा मला चांगला माणूस झालेला हवा आहे. म्हणजे ही आजकालच्या खूप पालकांची गरज आहे. कारण आपण पाहतो की आज सगळे सायबर क्राईम होत आहेत, टेक्नॉलॉजीचे क्राईम होत आहेत, डिजिटलमध्ये क्राईम होत आहेत. हे ढग पोरं नाही आहेत, हे हुशार पोरं आहेत. म्हणजे हे सगळे जे क्रिमिनल्स आहेत हे हुशार आहेत, ह्यांना सगळं तंत्रज्ञान अवगत आहे, टेक्निक सगळं अवगत आहे, पण हे चांगली माणसं नाही आहेत ना. आणि ही पालकांना जाणीव यायला लागलेली आहे की फक्त हुशार नकोय, फक्त पुस्तकी नकोय, त्याला संस्कार बी हवेत. आणि चाटे क्लासमध्ये हाच भर आहे की आपले मुलं जे आहेत, म्हणजे आम्ही पहिल्यापासून एक सूत्र अवलंबलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे 13.5 लाख विद्यार्थी शिकले, त्यातले 16,000 डॉक्टर्स आहेत, म्हणजे MBBS सरकारी हॉस्पिटलमधून झालेले डॉक्टर्स आहेत. 23,000च्या वर मुलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमधलं इंजिनियर झालेले आहेत, 1,000च्या वर IITN झालेले आहेत. मग बाकीचे पोरं कुठं गेले? तर आम्ही मुलांना या ठिकाणी जो मूलमंत्र दिलेला आहे हा मेहनतीचा मूलमंत्र आहे. म्हणजे इथं 50% मार्क्स मिळालेला मुलगा सुद्धा खुश आहे का, तर त्याला आपण मेहनत करायला शिकवलेली आहे. आणि तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेलात तर त्याचं उदाहरण त्याला काय आहे की तो स्वतःचं उदाहरण देतो किंवा मी चाटे क्लासमध्ये मेहनत करायला शिकलेलो आहे, त्याच्यामुळे मला मेहनतीला प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की चांगला माणूस म्हणून, मला ते डॉट आता कनेक्ट होत आहेत. ज्यावेळेस मी तुमच्या सहकार नगरच्या ब्रांचला होतो सर, मी एकदम शाय मुलगा, एकदम कुणाशी न बोलणारा, मुलींचा तो विषयच नाही, असा एवढा शांत असा मुलगा मी त्या वेळेस होतो. आणि क्लास करायला मी ज्यावेळेस यायचो, माझे 2-3 मित्र असायचे आणि ते पण असे फार जिगरी नसायचे, कारण मी बोलायचोच नाही तेवढं. तर मला एक दिवस आठवतो, क्लासमध्ये आलो, 3ऱ्या-4थ्या बेंचवरती मी जाऊन बसलो आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी खिडकीच्या बेंचवरती जाऊन बसलो. आणि त्यानंतर एक 2-3 मित्र माझ्या येऊन बसले, आता त्यांचे नावं घेत नाही तिथे, पण एक 2-3 मित्र माझ्या येऊन बसले तिथे. आणि बाजूला मला वाटतं एक हॉस्पिटल होतं, मला आता चांगल्या पद्धतीने आठवतंय की एक हॉस्पिटल पलीकडे होतं. बरं, हॉस्पिटल, हां हॉस्पिटल वगैरे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या बाजूला जे मुलं बसले होते ते थोडी टुकार होते, ओळखीचे होते माझ्या, थोडी टुकार होते. तर त्यांनी त्या खिडकीतून बघून त्या नर्सला काहीतरी बोलले वाटतं.
मला नाही माहिती काय झालं, कारण मला त्या गोष्टी माहितीच नव्हत्या, मला कळायच्याच नाहीत त्या गोष्टी. तिथे काहीतरी बोलले वाटतं, मी आपलं पुढे बघत होतो आणि त्या नर्स आल्या, उतरून क्लासमध्ये आल्या आणि ब्रांच मॅनेजर होते, मला वाटते सांगळे सर म्हणून होते, सांगळे सर. तर सांगळे सरांकडे गेले आणि म्हणाले असं असं ते मुलं काहीतरी छेड काढतायत किंवा असं काहीतरी बोलले ते त्याच्यामध्ये. सांगळे सर आले क्लासमध्ये, लेक्चर चालू होतं, लेक्चर थांबवलं आणि म्हणे तुम्ही या म्हणे. त्या मॅडम पण होत्या, त्या नर्स. मॅडमने बोट करून दाखवलं की तो बेंच आहे म्हणून, आणि त्या बेंचवरचे उठा म्हणले सगळे. मला काहीच कळेना काय चालू आहे, कारण की पहिले अनाऊन्स नाही केलं, फक्त या म्हणाले. जे काही करायचं ते बाहेर केलं, पण मग ते म्हणाले या म्हणे इकडे. मग मी काय उठलो नाही, म्हणलं माझा काही विषय नाही, मी तर फीस पण भरली आहे मोस्टली, आता कशाला उठवतात मला काही माहिती नव्हतं. मग ते सांगे सर म्हणले तो पण होता का? सगळेच होते म्हणे, सगळ्यांना बोलवा म्हणे. मी गेलो बाहेर, मला काही कळेना काय झालंय. जसा मी बाहेर त्या केबिनच्या उभारलो, आम्ही तिघा चौघांना आम्हाला उभा केलं, 4 जण होतो आम्ही, आणि सगळ्यात आधी माझ्या कानाखाली लावली सरांनी. खनकीन मला ते अजूनही ते मला आठवतंय ते वाजलेलं, इतक्या जोरात ती कानाखाली त्यांनी मारली मला, आणि मी एकदम घाबरलो. आणि सगळ्यांनाच एक एक कानाखाली लावल्या आणि सांगायला सरने चालू केलं बोलायला. मग मला नंतर कळालं की विषय काय आहे. ज्यावेळेस ते बोलत होते, त्या नर्स बोलत होत्या, मग त्यावेळेस म्हटलं सर मी नव्हतोच म्हणून. पण मला ती गोष्ट एवढी लागली की मला ते आत्ता कळते की ते बरोबर होतं सरांचं, पण मला ती गोष्ट एवढी लागली की मग कधी नाही ते मी रडत रडत घरी गेलो आणि मग आईला म्हणालो असं असं झालंय. आईने मला 2-3 वेळेस विचारलं तू होतास का त्याच्यात, मला खरं सांग. म्हणजे खरंच नव्हतं म्हणलं त्याच्यामध्ये, मला काहीच माहित नाही. मग मम्मीने सांगे सरांना फोन केला. सांगे सर म्हणले आता नर्स आल्या होत्या, असं तसं, माझं तर हे कामच आहे करणं. मग तो विषय तिथे झाला. तुम्ही जसं म्हणालात की चांगला माणूस, तर ती जी शिकवण आहे तिची कानाखाली त्यांनी त्यावेळेस मारली, त्याच्यामुळे परत एकदा ते रिमाइंड झालं की यार चुकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत लाईफमध्ये. याच्यावरनं मला एक उदाहरण आठवलं. पुण्यामध्ये आपली बालाजीनगर एरियात ब्रँच आहे, आणि त्या ब्रँचवर असंच एक उदाहरण होतं. एक मुलगा थोडा उन्हाळा होता, आणि तो काय करायचा की क्लासमधून बाहेर निघायचा, हळूच टीचरचा पिरियड सुरू झाला की बाहेर निघायचा, आणि पलीकडून डोंगर होता, म्हणजे टेकडी होती, आणि तो मुलगा काय करायचा की त्या बाल्कनीतून टेकडीकडे उडी मारायचा. कुठली शाखा? बालाजीनगर. आणि पळून जायचा. त्याचा क्लास झाला, लेक्चर पण त्याचा क्लास झाला, सगळा त्याचा क्लास झाला, तो गेला. एके दिवशी त्याचे पालक आले. बरं, त्याचे पालक आले, मुलगा कुठे आहे? मुलगा तर घरी पोहोचला. घरी काल आईकडून कार तुला तर बघायला वडील क्लासवर गेलेत. हा परत गेले या मार्गाने वापस आला, आणि आमच्या ब्रँचवर शोधाशोध चालू होती. यार मुलगा गेला कुठं, समोरून तर गेला नाही. तर तो परत उडी मारून आला. आता आम्ही पाहिलं या मुलाची 1 सेंटीमीटर जरी उडी चुकली तरी ते खाली 20 फूट खाली पडणार. अरे बापरे, असं म्हणजे गॅप होता तिथे, गॅप होता ते 20 फूट खाली पडणार. तर म्हणजे सुदैवाने मी त्या दिवशी तिथं होतो. मग त्या मुलाला आम्ही पालकांना सांगितलं नाही की मुलगा तिकडं नाही म्हणून. तर तो आमच्या शोधण्यात टाइम गेला, तेवढ्यात तो मुलगा आला आणि त्या मुलाला उडी मारताना पाहिलं. मग त्या मुलाला म्हणजे वडिलांना तर वडील बोलले, भेटले, त्याला गेले. त्या मुलाला सांगितलं, त्याला सांगण्याच्या अगोदर 2-4 टोले दिले त्याला, आणि त्याला सांगितलं की तुला उडी मारण्यापूर्वी उडता आलं पाहिजे, म्हणजे तू खाली पडणार नाहीस. उडी मारण्याच्या आधी उडता आलं पाहिजे. तर तो मला म्हणाला की उडण्यासाठी काय करावं लागेल? म्हणलं अभ्यास करावा लागेल, आणि मग तू उडू शकशील. तर हा किस्सा त्याच्या पालकांनी मला बिबीवाडीच्या कार्यक्रमात सांगितला की माझा मुलगा तुमच्याकडे होता आणि असं असं झालं होतं. आणि मग माझा मुलगा त्याच्यानंतर अभ्यासाला लागला. 9वी 10वी त्याचं झालं, 11वी 12वी झालं, आणि मुलगा खरोखरच उडाला म्हणला तो उडून जपानमध्ये गेला. आज त्याचं युनिट आहे जपानमध्ये. आज जपानमध्ये तो एम्प्लॉय नाही, एम्प्लॉयर आहे.
चांगलं उडता आलं त्याला. आणि त्याचं श्रेय फक्त या सेंटेन्सला की तुला उडता आलं पाहिजे. म्हणजे आज जेव्हा 3-4 वर्षाचं मुलं असतं आणि आईला बाहेर जायचं आणि मुलगा रडायला लागला तर आई आपला मोबाईल त्याच्या हातात देते, जर तू मोबाईल खेळ, मी जाऊन येते. बरोबर आहे. आता आपण तिथून सवय लावतोय आणि मग मुलांकडून अपेक्षा धरतोय की याने खूप काही मोठं केलं पाहिजे, तर तसं होणार नाही. तुम्हाला आपल्याला ती जाणीव देणं गरजेचं आहे आणि स्वतःही तसं राहणं गरजेचं आहे की मोबाईल शिवाय सुद्धा दुनिया होती. आज आहे ना, आज म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मी जेव्हा कार्यक्रमात असतो, बोलतो, माझा मोबाईल माझ्या बरोबर नसतो, मला फार बरं वाटतं. शांत आहे, शांत वाटतं, शांत आहे, काही त्रास नाही, काय नाही. हां, किंवा मी रात्री झोपताना म्हणजे माझं म्हणजे इतकं रुटीन ठरलेलं आहे की 10 वाजता मोबाईल स्विच ऑफ. 10 वाजता मोबाईल स्विच ऑफ, मी 10 वाजता झोपून जातो. हां, आणि मला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्याला खूप काही अर्जंट काम असेल, बोलायचं असेल, ते पहाटे 5:15 मला फोन करू शकतात. 5:15 मोबाईल स्टार्ट होतो. बरं. हां, तर तुम्ही म्हणाला सर ओरिजिनल टिकतं, ओरिजिनल असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही, डुप्लिकेशन मात्र टेम्पररी असतं. तुम्हाला तर असं तुमच्या बिझनेसमध्ये फार लोक भेटत असतील. मी पण असं ऐकलंय की तुमच्यातून निघाले, काहीतरी डुप्लिकेट चालू केलं आणि मग परत बंद झाले. तर हे डुप्लिकेशनवरती मला सांगा ना, असे असेल ना. भारतामध्ये जेवढे मोठे ब्रँड आहेत वर्षातून एकदा तरी तुटतात, बाहेर माणसं जातात आणि परत उभा राहतात समोरून. हे खूप भारी सांगितलं, वर्षातून एकदा तरी तुटतात. जेवढे मोठे मोठे ब्रँड्स आहेत सगळे, म्हणजे तिथं पैसा वर्क करतात. मी तुम्हाला आज सांगितलं की इथं फायनान्सर आले, इन्व्हेस्टर्स आले, तर तोडण्यासाठी पैसा खूप मिळतो, तुटतात. पण जे ओरिजिनल ब्रँडवाले आहेत, त्यांचं वर्क ओरिजिनल आहे, तिथून एकही पोरगा घेऊन जात नाहीत. पोरगा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, पोरगा ब्रँडवर विश्वास ठेवतो. म्हणजे माझा चाटेमधला अनुभव सांगतो की 38 वर्षात आमच्यामधून माणसं बाहेर गेली की नो डाऊट. आता आम्ही बऱ्याचशा ब्रँच बंद केल्यामुळे माणसं मोकळी झाली. ज्या शिक्षकांची मेहनत होती, वर्क होतं, ते स्वतःच्या पायावर उभा राहिले, दुसरीकडे गेले. पण आमच्याकडं एकही एक्झाम्पल असं नाही की आमच्यामधून बाहेर जाताना मुलं घेऊन गेले, मुलं चांगले बरोबरच राहिले, असं एकही एक्झाम्पल आजपर्यंत घडलेलं नाही. म्हणजे 20 वर्षापूर्वी भुसावळमध्ये एकदा आमच्याकडची सगळी माणसं सोडून गेली. म्हणजे मुलांना किंवा पालकांना सांगायला चाटेचा एकही माणूस राहिला नाही. अरे बापरे. म्हणजे चपरा म्हणजे पिऊन सहित सगळी माणसं गेली. बापरे. एका पालकाचा फोन मला आला, तर पालकाचा फोन आल्यानंतर त्या पालकांनी 30-40 पालक एकत्र केले आणि त्यावेळेस मोबाईलचं ते एवढं प्रश्न नव्हतं. पण इकडून मग आम्ही फोन केला. तो फोन तिथं त्यावेळेस ते पॅनासोनिक वगैरे स्पीकर फोनवाले फोन यायचे, तिथल्या त्या फोनवरून ते स्पीकर फोन चालू केला त्यांनी. आणि मी त्यांना सांगितलं, 2च ओळीत सांगितलं, तुम्ही ब्रँडवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला नाही, ब्रँडवर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही फक्त 2 दिवस द्या, 2 दिवसात सगळी सिस्टम लागेल. आणि ही गोष्ट होती गुरुवारची. त्यांना 2 दिवस द्यायचे होते. तर एक शुक्रवारचा होता, रविवारचा होता, वर्किंग डे मधला. शनिवारी सुट्टी असते आमच्याकडे. सोमवारी कंप्लीट टीम त्या भुसावळमध्ये गेली, वर्किंग स्टार्ट झालं. मी पालकांना सांगितलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला टीचर्स चांगले भेटले नाही, काही झालं, तुम्ही फक्त सांगायचं की सर तुम्ही दिलेलं प्रॉमिस चुकीचं आहे, तुमची फीस परत. 7 दिवसानंतर आम्ही पालकांचा रिव्ह्यू घेतला. पालक एकदम सॅटिस्फाईड होते की सर एकदम चांगले आलेले, खुश आहेत, एकही पोरगा सोडून गेला नाही. पण हे मॅनेज कसं केलं? म्हणजे दुसऱ्या आउटलेट्स मधून 1-1, 2-2 असे सगळीकडून माणसं जे आहे एक माणूस घेतला, चांगले आपले जे आहेत ती माणसं तिथं पाठवली आणि वेल रन सुरू झालं. म्हणजे स्किल शेवटी आज कंट्रोल करतो म्हणजे आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल असते, असावं लागतं ना, की कुठं काही प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणजे फक्त स्टाफ सोडूनच जातो असं उदाहरण नाही. कधी कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कधी कोणाकडे दुर्दैवी घटना होते, कोणाला घरी जावं लागतं, काही व्हावं लागतं, आपल्याला त्यावेळेस उभा राहावं लागतं, दुसरी माणसं उभी करावी लागतात. हे जे तुम्ही किस्सा सांगितला हा फार मला इंटरेस्टिंग वाटला की फायर फायटिंग सिच्युएशन मध्ये हे सगळे लोक तुमच्या एका कॉलवरती गेले.
ह्या लोकांना काय स्पेशल बनवतं सर? हे लोक कसे बनतात? ह्या लोकांमध्ये असं काय खास आहे की हे लोक असे तयार होतात? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझ्याकडे अशी काही माणसं आहेत. म्हणजे तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल कसं आहे याच्यावर, म्हणजे आज तुम्ही गोपीचंद चाटे ह्या व्यक्तीकडं बघितलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणी तुम्हाला पाहिजे तिथं हवी ती माणसं गोपीचंद चाटे ह्या नावासाठी येतील. म्हणजे हे रिलेशन आपण 38 वर्षात क्रिएट केलेलं आहे. येस. आता 38 वर्षापूर्वीची माणसं तर ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहेत. येस. आणि हे याच्यावरचं स्किल आहे की कोणाला कुठे काय गरज असते काय नाही त्याच्यासाठी आपण उभं राहणं. प्रत्येकच गोष्ट फायनान्शियल नसते, कोणाला मेडिकल हेल्प हवी असते, कोणाला अजून कुठली हेल्प हवी असते, कधी कोणाला मुलांना ॲडमिशनसाठी काही कुठं मदत हवी असते. आपण त्या ठिकाणी उभे राहतो, आपले शब्द खर्च करतो. बऱ्याच. आणि माझ्याकडं 200च्या वर अशी माणसं आहेत की ज्यांची पहिली सर्व्हिस आणि शेवटची सर्व्हिस ही चाटेमधली आहे. सर एक रॅपिड राऊंड घेऊया. रॅपिड राऊंडमध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देईल, 2 किंवा 2 पेक्षा जास्तही देईल. त्यातलं तुम्ही एक चूज करायचंय, जास्त विचार नाही करायचा. ठीक आहे. लीडरशिप स्टाईल तुम्हाला कोणती आवडते? डेमोक्रॅटिक आवडते, सगळ्यांना विचारायचं, मेजॉरिटीने ठरवायचं, का डिरेक्टिव्ह लीडरशिप आवडते की मी सांगल तसंच झालं पाहिजे? मी सांगेल तसंच झालं पाहिजे. ओके. दुसरं, बॉलिवूड, शाहरुख खान की सलमान खान? शाहरुख खान. क्रिकेट, टेस्ट क्रिकेट, T20 की ODI? वन डे. वन डे ODI. प्रिफरन्सेस, चहा की कॉफी? कॉफी. वर्क लाईफ बॅलन्स मध्ये येतो काम, आराम की दोन्ही? काम. बिझनेस विजन बद्दल विचारतो. जे आहे त्याच्यात एक्सपर्टीज करायचं का एक्सपान्शन करायचं? एक्सपान्शन करायचं. मार्क्स ओरिएंटेड मुलगा का स्किल ओरिएंटेड मुलगा? स्किल ओरिएंटेड. बिझनेस साठी ट्रेडिशनल मेथड की मॉडर्न टेक्नॉलॉजी? मॉडर्न टेक्नॉलॉजी. ऍक्शन फिल्म्स, रोमॅन्टिक फिल्म्स? रोमॅन्टिक फिल्म्स. सक्सेस रिलेटेड, सक्सेस लवकर मिळालं पाहिजे का फेलियर्स नंतर मिळालं पाहिजे? सक्सेस लवकर मिळालं पाहिजे. लवकर मिळालं पाहिजे. प्रायव्हेट जॉब का गव्हर्नमेंट जॉब? दोन्ही नाही. बिझनेस. बिझनेस. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारतो. समजा चाटे कोचिंग क्लासेसचे तुम्ही चेअरमॅन नसते तर मग कोण असते? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठे असतात? तसा विचार करण्याची संधीच मिळाली नाही कधी. पण आता विचार करा ना, आता समजा जर नसते, तुम्ही हायपोथेटिकली नसते, तर काय वाटतं तुम्ही आज कुठे असतात? मी विद्यार्थी असल्यापासूनच त्या पोझिशन मध्ये. ओके. तुम्हाला काय मोटिवेट करतं सर पर्सनली तुमच्या फील्डमध्ये काम करत राहण्यासाठी? विद्यार्थ्यांमधली जी विचार करण्याची शक्ती आहे, विद्यार्थ्यांची स्वप्न ही हमेशा मोटिवेट करत राहतात. फिल्म इंडस्ट्री मधलं तुमचं कनेक्शन तुम्ही सांगितलं, चिमणी पाखरं बद्दल तुम्ही सांगितलं, ही सुरुवात कुठून झाली सर? माझे मोठे बंधू जे आहेत तर त्यांचे मित्र, इथल्या औरंगाबादमधले मित्र, हे औरंगाबादमध्ये विद्यापीठात ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट आहे आणि ते तेव्हापासून या फील्डमध्ये कार्यरत होते आणि त्यांनाही त्या बाबतीतली खूप ओढ होती की आपल्यालाही याच्यामधून काही करता येईल, म्हणून या फील्डमध्ये जे आहे हे आपण आलोत. आणि आपण आतापर्यंत जेवढे चित्रपट दिलेत. कुठले कुठले चित्रपट केलेत सर आपण? आपण पहिला पिक्चर केला होता बिंदास्त. बिंदास्त माहिती आहे. हो. हा, तर बिंदास्त पिक्चर जो आहे तर हे आपलं ओरिजिनल व्हेंचर. ओरिजिनल म्हणजे कसं की कन्सेप्ट आपण काय आणली की 2 मुलांची मैत्री असू शकते पण 2 मुलींची मैत्री, तर हा विषय आपण घेतला. आणि तो सिनेमा असा होता की त्या सिनेमामध्ये मेल कॅरेक्टर नव्हतं. हो. आणि जो मेल होता त्याला डायलॉग जो होता त्याला फक्त मारायचं होतं, डायलॉग काहीच नव्हता त्याच्यामध्ये. आणि ओनली फिमेल कॅरेक्टर्सवर फॅमिलीनं बसून चित्रपट बघावा आणि तो यशस्वी व्हावा, हे उदाहरण आपण इंडस्ट्रीमध्ये दिलेलं आहे.
खूप रेअर आहे, नसाल असं उदाहरण नाहीच आहे. ओनली फिमेलवाले पिक्चर आलेले आहेत, पण ते अडल्ट पिक्चर्स आहेत. फॅमिली बसू शकते आणि तसं होऊ शकतं, हे आपण उदाहरण दाखवून दिलं. आणि हा चित्रपट आपण मराठीमध्ये काढला होता, पण ही कन्सेप्ट इंडस्ट्रीमधल्या इतक्या लोकांना आवडली. आपण याला साऊथमध्येही घेऊन गेलो, आपण याला कन्नडमध्ये केलं, तेलुगूमध्ये केलं, मल्याळममध्ये केलं, जे आहे त्या साऊथमधल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण या पिक्चरला केलं. आणि प्रियदर्शननं त्याच्यावर वर्क केलेलं होतं. बिंदास्त एक सांगितलं तुम्ही, बिंदास्त केलं. त्याच्यानंतर आपण चिमणी पाखरं केलं. चिमणी पाखरं ही एकदम एक सोशल स्टोरी होती. हा, त्याच्या स्टोरीत इतका दम होता आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये हे येणारे असे प्रसंग होते की ज्याला आपण त्याच्यामधून मांडून एक संदेश दिला होता. किंवा तुम्हाला समोर मरण दिसत असेल तरी सुद्धा तुम्ही ज्यांना जन्माला घातलेलं आहे, ते म्हणजे तुम्ही मरण म्हणून खितपत पडण्यापेक्षा ती महिला जी आहे की आपल्या मुलांची सोय करून जाते. तर हा एक सोसायटीसाठी संदेश होता त्या पिक्चरमधनं जे आहे. आणि मराठी जाणणारा असा माणूस तुम्हाला सापडणार नाही की ज्यानं हा चित्रपट पाहिलेला नाही. त्याच्यानंतर आपण अजून काही चित्रपट केले. सध्या आपण रिसेंट चिमणी पाखरंच भोजपुरी व्हर्शन आत्ताच्या नवीन ट्रॅडिशनमध्ये आम्रपाली दुबे म्हणून सध्याच्या भोजपुरीमधल्या नंबर 1च्या हिरोईन बरोबर जे आहे आपण त्याचं काम करतोय. पुढच्या 3-4 महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा जो आहे भोजपुरी ह्या लँग्वेजमध्ये आपण करतोय. हा, आणि नवीन काही आपल्या हाताशी आलं, पण आपला भर असा आहे की बाबा सगळं स्वतःच असावं. म्हणजे स्टोरीपासनं जे आहे त्याची कन्सेप्ट, म्हणजे विनाकारण काहीतरी करायचं म्हणून करायचं या पद्धतीने आपण ते करत नाहीत. हे सगळं फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन आहे सध्या. सर, आजच्या स्टुडंट्सला तुम्ही काय ॲडवाइस द्याल? मी आजच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि आसमान में उड़ता पंछी ये कभी आसमान में रुकता नहीं, क्योंकि उसे पता है कि आसमान में रुकने की जगह नहीं होती. वैसे आज जो स्टूडेंट है जिसके सामने गोल है उसे ये पता होना चाहिए कि जब तक गोल नहीं आता तब तक रुकने की कोई जगह नहीं होती. फिर कितनी भी मेहनत करनी पड़े, कितने भी कष्ट उतारने पड़े, कितनी भी मुश्किलों का सामना करना पड़े, हमें रुकना नहीं है, चलते रहना है, चलते रहना है, चलते रहना है, चलते रहना है. तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला मी काही दिवसांपूर्वी योगाचे काही पिक्चर्स बघितले होते सर. तुम्ही योगा करतात का उगा फोटो टाकायचा म्हणून टाकला? नाही, मला म्हणजे एक आहे, तुम्हाला दिवसभर फिट राहण्यासाठी, म्हणजे आता मी ऑन ॲव्हरेज दिवसाला 300-400 कधी 1000 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल होतं. पण आजपर्यंत माझ्या डिक्शनरीमध्ये थकावट हा शब्द आलेला नाही, रुकणं हा शब्द आलेला नाही. आणि त्याच्यासाठी एनर्जी देणारं काम जे आहे हे माझ्यासाठी योगा करतं. आणि योगा करतं तर ते त्या ठिकाणी करत असताना जे आमच्या काही पोजेस वगैरे असतात, तर याच्यासाठी बऱ्याच जणांची इच्छा असते की सर तुम्ही स्टेटसवर टाका, म्हणजे आम्हालाही थोडंसं इन्स्पिरेशन वाटतं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. आणि मला त्याच्यामध्ये खरोखरच आनंद मिळतो, योगामध्ये आनंद मिळतो. आणि त्याच्यामुळं दिवसभर तुमचे 24 तास कसे जातात हे कळत नाही. योगाबद्दल माझे वडीलही ट्रेनर आहेत सर योगाचे. भारतीय योग संस्थान म्हणून आहे, त्यांच्यासोबत असोसिएटेड आहेत. मला वाटतं 40-50 औरंगाबादचे छोटे छोटे कॉलनीचे आउटलेट लेवलला ते फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग करतात. योगाचं आम्ही हा जो योगा करतो हा पॉवर योगा करतो. पॉवर योगा काय डिफरन्स? म्हणजे याच्यात थोडंसं रेग्युलर योगामध्ये कसं आहे की आसनं करण्याकडे भर असतो, आणि इथं आसनं करण्याच्या अगोदर तुमचं प्रिपरेशन असतं, बॉडी वॉर्मअप असतं. म्हणजे जसं आपण जिममध्ये काम करतो त्या पद्धतीनं. म्हणजे फक्त डायरेक्ट आसन करणं असा हा विषय नाही आहे. तर बॉडीला पहिल्यांदा वॉर्मअप करा, आणि कोणतंही आसन करण्यापूर्वी तिथपर्यंत कसं पोहोचायचं, 0 पासून स्टार्ट करून तिथपर्यंत कसं पोहोचायचं. म्हणजे मी अगोदरही योगा करायचो, पण अगोदरच्या योगामध्ये मी कधीच शीर्षासन भिंतीशिवाय करू शकायचो नाही. मी आता पॉवर योगामध्ये किंवा आपल्याला आज शीर्षासन करायचं आहे तर त्याच्या अगोदर 45 मिनिटाची एक्झरसाइज त्या पद्धतीनं आहे. आणि आज मी शीर्षासन बिना सपोर्टचं करू शकतो, ते आजच केलं मी. बिना सपोर्टचं? बिना सपोर्टचं. किती वाजता उठतात सकाळी?
माझं शेड्यूल जे आहे की मी रात्री 10 वाजता झोपतो, सकाळी 5:15ला उठतो. 5:15ला म्हणजे अलाराम लावलेला असतो 5:15चा, मी 4:45-5ला उठतो. आणि योगा घरीच करतात का? नाही, योगा म्हणजे योगा सेंटरमध्ये जाऊन योगा करतो. म्हणजे बरोबर बरेचसे मंडळी. किती वर्षापासून करतात? हा पॉवर योगा मी मागच्या 2.5 वर्षापासून करतो. पण त्याच्या अगोदर मी जवळपास 2001 पासून म्हणजे रामदेव बाबांची ओळख झाल्यापासून रेग्युलर योगा त्यांच्याकडे इन्स्पायर झालात का? हा, म्हणजे माझे त्यांचे पर्सनल त्यांची आमची ओळख झालेली होती आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा महत्त्व मला कळालं. पण मला जी योगाची सवय लागली ही मी 7वी-8वीला पुण्याच्या पुणे विद्यार्थीगृहामध्ये मी शिकायला होतो, हॉस्टेलमध्ये. ते एक अनाथ विद्यार्थीगृह होतं, त्या ठिकाणी मी शिकलेलो आहे 2 वर्ष. PVG म्हणतात ते? PVG. हां. तर तिथं सकाळी आमचा योगा व्हायचा 5 ते 6 आणि तिथून मला योगाची सवय लागलेली आहे. अच्छा. योगावरती तुमचं प्रेम आहे चांगलं आहे. तुम्ही क्लासेसमध्ये स्टुडंटसाठी पण काही योगा वगैरे करतात का? त्यांना काही सांगतात का योगा करा वगैरे असं काय? त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे त्याचा? त्याच्यामध्ये नाही काय. त्याच्यामध्ये नाही. कोचिंगमध्ये येणारा विद्यार्थी हा फोकस्ड असतो. त्याला म्हणजे डिस्ट्रॅक्ट करणार काय? कोच या शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्ही एका पर्टिक्युलर पोर्शनसाठी तुम्हाला गरज आहे. म्हणजे आज कोचिंग क्लासमध्ये येणारा विद्यार्थी 10वी-12वीची परीक्षा असेल, नीट JEE असेल, या परीक्षांमध्ये त्याला सक्सेस मिळवायचा आहे. त्याच्यात त्याला परफेक्ट व्हायचं आहे. तो काही आपल्याकडं बॉडी फिजिक्ससाठी यासाठी येत नाही. म्हणजे आणि तेवढा वेळ त्याच्याकडे नसतो. कारण आज स्कूलिंगमधला येणारा विद्यार्थी मॅक्झिमम टाइम त्याचा स्कूलमध्ये देतो आणि आपल्याकडं तो 2-2.5-3 तासासाठी मॅक्झिमम येतो आणि त्याच्यात त्याला ते मॅथ्स, सायन्स, इंग्लिश हे सगळे सब्जेक्ट शिकायचे असतात आणि ते टाइम लिमिट त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींकडे त्या ठिकाणी फार काही बोलू शकत नाही. पण ज्या ठिकाणी बोलण्याची संधी येते त्या ठिकाणी आपण त्यांना ॲडवाईस करतो की बाबा तुम्ही योगा केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. हे जे आहे, आज मुलं खेळायला जात नाहीत. आज मुलं म्हणजे आज आम्ही एखाद्या मुलाला प्रश्न विचारला की बाबा, किंवा पालकांना विचारलं की मुलगा खेळतो का, तर पालक म्हणतात हो मुलगा खेळतो. कुठं खेळतो? तो मोबाईलवर खेळतो. म्हणजे मोबाईलवर खेळतो, मोबाईल गेम्स आहेत. तर हे लक्षात येत नाही की बाबा हे शरीरासाठी चांगलं नाही आहे. शरीरासाठी त्यांनी ग्राउंडवर गेलं पाहिजे, बागेत गेलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजेत, पळालं पाहिजे, काही ना काही केलं पाहिजे. तर हे आपण मुलांना ॲडवाईस करतो, पालकांनाही ॲडवाईस करतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही द ABC पॉडकास्ट शो मध्ये आलात. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. काय चांगलं वाटलं सर आज पूर्ण सगळं मला नाही, सगळं आठवायची संधी मिळाली. सगळं आठवायची. म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंत. ह्या पॉडकास्टचा समजा एपिसोड 2 आपल्याला करायचा असेल, अजून समजा डीप मध्ये कॉन्व्हर्सेशन करायचं असेल तर तुम्ही याल का? नक्की नक्की नक्की. वेळ काढा. एपिसोड 2 आपण लवकरच सगळ्यांसमोर आणूया. आणि परत एकदा थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग अस इन द ABC पॉडकास्ट शो. थँक्यू सो मच. थँक्यू.